येतो काय आवाज? पाठीमागचा आवाज येतो का रे? मला सांग, द्विप्रकल्पीय पठाराचे दोन भागात विभाजन कोणत्या नदीमुळे होते? उत्तरेकडच्या भागाला काय म्हणायचं? काय म्हणायचं? मध्यवर्ती उच्चभूमी. जर पर्वतरांग म्हणलं तर कोणती रे महत्वाची? तर कोणते? बिंदची एकूण लांबी किती रे? हा किती? 1100 किलोमीटर. आठवते का? कालचं काहीतरी आठवते का? भारतीय द्विप्रकल्पीय पठारी प्रदेशाने भारताचं एकूण किती क्षेत्रफळ आपले? 38%. किती आपले? 38% व्यापलेला आहे. प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. समजलं का? जर प्रमाणे म्हणलं अरवलीच्या पश्चिमेकडच्या प्रदेशाला काय म्हणतात? कोणतं पठार? कोणतं? जर पूर्वेकडचं पठार म्हणलं तर कोणतं आहे? मेवाड. कोणतं आहे? मेवाड. त्याच्यानंतर एक होतं प्रमाणे म्हणलं तर कोणतं? माळवा. जर बघितलं तर कोणत्या राज्यात येत होतं? कोणत्या? मध्य प्रदेशमध्ये येणारं माळवा आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं कोणतं होतं रे? कोणतं? बुंदेलखंड. कोणतं? माळवा पठाराच्या कोणत्या दिशेला बुंदेलखंड आहे? कोणत्या दिशेला आहे? ईशान्य दिशेला काय आहे? बुंदेलखंड. बुंदेलखंड नंतर दुसरं बघितलेलं कोणतं? बाघेलखंड. कोणतं होतं? बाघेलखंड. बाघेलखंडानंतर कोणतं होतं रे? छोटा नागपूरचं कोणत्या राज्यामध्ये विशेष करून आहे? राज्य म्हणलं तर झारखंड हे महत्वाचं राज्य आहे. याला भारताचं काय म्हणतात? काय म्हणतात? हुर. काय म्हणतात? हुर. हुर. काय म्हणतात? लक्षात ठेवायचं. हुर असं म्हटलं जातं जिथं प्रामुख्याने मित्रांनो भारताचं सर्वाधिक खनिज संपत्ती एकवटलेली आहे. म्हणून याला मिनरल हार्ट ऑफ इंडिया काय म्हणतात? मिनरल हार्ट ऑफ इंडिया. भारताचं खनिज हृदय स्थळ. काय? खनिज हृदय स्थळ. लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर छोटा नागपूर पठाराच्या कोणत्या दिशेला मित्रांनो राजकुमार राजमहल टेकड्या बघितल्या होत्या? कोणत्या? ईशान्येला बघितल्या कोणत्या टेकड्या होत्या? राजमहल टेकड्या. कोणत्या होत्या? राजमहल टेकड्या. पेपरच्या दृष्टीने सगळ्यांना या गोष्टी आल्या पाहिजे. अरवलीचं सर्वोच्च शिखर कोणतं मॅडम? कोणतं? लेंथ किती होती? 17. विंध्य पर्वताचं सर्वोच्च शिखर कोणतं होतं? कोणता? कोणता? सद्भावना. कोणतं होतं? चंबळ आणि बेटवा ह्या नद्या पूर्व पावतात रे. आपलं तुम्ही जर वाचलं असेल तर कोणत्या पठारावरती? कोणता? माळवा पठारावरती काय होतात? उगम पावतात. हे कळलं पाहिजे आपल्याला. या गोष्टी आठवल्या पाहिजे. टायमिंगला जर तुम्ही बघितलं उत्तरला सगळ्यात उत्तरला भारतात काय दिसते आपल्याला? काय दिसते? अरे सगळ्यात वरती हिमालय ना आपला. काय नाही तर द्वीपकल्प करण्याच्या नादामध्ये बाकी विसरू सगळं वरचं. वरती सगळ्यात काय आहे? हिमालय आहे. हिमालयाचे 3 भाग पाडल्यानंतर तुम्ही पश्चिम हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय बघितलं. बरोबर? उभे सेक्शन केल्यानंतर तुम्ही ट्रान्स हिमालय, ग्रेटर हिमालय, लेसर हिमालय, शिवालिक बघितलं होतं. बरोबर आहे? काराकोरम, लडाख, झास्कर आणि कैलास या ट्रान्स हिमालयाच्या रांगा बघितल्या होत्या. बरोबर आहे? मुख्य सह्याद्री मुख्य हिमालयाचा जर विचार केला असता तर त्याला काय म्हटलं आपण? ग्रेटर हिमालय. त्याचं दुसरं नाव म्हटलं तर हिमाद्री आहे किंवा त्याचं तिसरं नाव म्हटलं तर बृहद हिमालय आहे. आठवते ना? तर हे आठवणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण शिवालिकच्या पायथ्यापासून जो प्रदेश बघितला होता त्याला काय म्हटलं आपण? कसला मध्ये प्रदेश? उत्तर भारतीय मैदानी. त्याचे पण तुम्ही सेक्शन पाडले होते का? अरवलीच्या पश्चिमेकडच्या प्रदेशाला तुम्ही नाव दिलं होतं. त्याचं नाव काय? कसलं? राजस्थानचं मैदान. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने येतात 2 भाग. एक म्हणजे मरुस्थळ, दुसरा म्हणजे मरुस्थळ म्हणजे कसला प्रदेश आहे? वाळवंटाचा. आणि बागर म्हणजे कसला प्रदेश आहे? अंशतः शुष्क प्रदेश जो आहे कोरडा प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं? त्याच्यानंतर तुम्ही पंजाब हरियाणाची मैदानी प्रदेश बघितलं होतं का? अमृतसर कुठे म्हणलं तर बघितलं होतं का? आठवते का? बिकानेर म्हणलं तर कोणत्या प्रदेशामध्ये येत होतं? राजस्थान. आणि अमृतसर म्हणलं तर होतं. मग मित्रांनो याच प्रदेशामध्ये तुम्ही मैदानामधले प्रदेश बघितले होते का? दोआब नावाचे. मग बारी असेल, तिस्ता असेल, रेचना असेल. आठवते का? हे आठवलं पाहिजे टायमिंगला. म्हणजे 2 नद्यांच्या दरम्यानच्या मैदानी प्रदेशाला काय म्हणायचं? दो आब म्हणायचं. 2 म्हणजे 2 आब म्हणजे पाणी किंवा नदी. पाणी किंवा नदी. नाही तर आपल्याला आब दिलं तरी आपण मैदान आणणार. तर ते भूप्रदेश आणणार असं आपलं असते. लक्षात ठेवायच्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. त्याच्यानंतर गंगेचा मैदानी प्रदेश बघितला. तिथं भाबर बघितलं, भांगर, खादर, तराई सगळ्या गोष्टी प्रमाणे लक्षात आल्या पाहिजे. कळलं? नंतर बघितलं त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेशाबद्दल सुंदरबन बघितलं. त्याचा 60% भाग बांगलादेश, 40% भाग कोणता? भारत. म्हणजे डोळ्यासमोर प्राकृतिकदृष्ट्या भारताचे विभाग पडले तर किती पडतात? 5. त्यातला आपला कितवा चाललाय? कितवा? आता शेवटला मित्रांनो आपण आलो होतो सातपुड्यावरती. सातपुडा रांगेतलं सर्वोच्च शिखर कोणतं रे? कोणतं आहे? सातपुडा रांगेतलं सर्वोच्च शिखर म्हणलं तर कोणतं आहे? धूपगड. लक्षात ठेवायचं. चला मंगल मंगल पावन दिन हा भारत प्यारा. त्या लाटा तुमच्या पायाला स्पर्श करणार. हा नारळवाला तुमच्या पाठीमागे पण लागणार. हा लक्ष दे लक्ष दे. सर्वोच्च शिखर कोणतं आहे सातपुड्यातलं? कोणतं रे? दक्षिणेकडची सीमा कोणती असेल सातपुडा पर्वताची? सांगा. उत्तरेला कोण असेल? दक्षिणेला कोण असेल? यांच्या दरम्यानची पर्वतरांग म्हणजे कोणती आहे? मग आपल्याला प्रश्न विचारला तर आयोगाने नर्मदा आणि तापी नद्यांची खोरी वेगळं करणारा जल विभाजक कोण आहे? कोण आहे? सातपुडा आहे. बाकी हा डोंगरांगाचा समूह असून कोणत्या दिशेने पसरलेला आहे? पूर्व पश्चिम दिशेने पसरलेला आहे. दख्खनच्या पठाराची उत्तर सीमा ही आहे आणि या समूहातील सर्वात पश्चिमेकडील भाग. याच्यावरती प्रश्न कसा आहे बघा. लक्षात ठेवा. कळलं? सातपुड्याच्या दक्षिणेकडील अतिविशाल जो काही भूप्रदेश आहे त्याला काय म्हणून ओळखलं जातं असा प्रश्न विचारलाय. काय? दख्खनचं पठार. याच्यावरती पेपरला प्रश्न विचारला. अतिविशाल हा शब्द वापरला होता. अतिविशाल जो प्रदेश आहे तो कोणता आहे? दख्खनचं पठार आहे. नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यानचं क्षेत्र म्हणजे कोणता पर्वत आहे? सातपुडा. बाकी सातपुडा रांग पूर्व गुजरात पासून सुरू होते आणि पूर्वेकडे ती सुमारे किती किलोमीटर जाते? 800 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे. या रांगेचं सातत्य मध्यभागी कमी झालेलं आहे. बाकी सर्वात उंचीचं शिखर जर भारतातलं म्हणलं तर, जर महाराष्ट्रातलं म्हणलं तर, आता तुम्ही याच्या आधी बघितलं की सातपुडा रांगेतल्या 2 रांगा बरोबर आहे का? ज्या भारतामध्ये येतात त्यातलं 2 जिल्हे म्हणलं तर कोणता जिल्हा पहिला? महाराष्ट्रात नंदुरबार. नंदुरबार म्हणलं तर तिथं कोणती रांग आहे? कोणती आहे? तोरणमाळ. बरोबर आहे का? आणि या तोरणमाळ रांगेतलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? 13-25 मीटरचं अस्तंभ जे महाराष्ट्रातलं सातपुडा रांगेतलं सर्वोच्च शिखर. बघा लक्षात आलं पाहिजे. सातपुडा रांगेतलं सर्वोच्च म्हणलं तर कोणता? धूपगड. आणि ते अमरावतीमध्ये ती एक रांग येते सातपुड्याची. तिथं म्हणलं तर कोणती रांग आहे तिथं? कोणती? शिखर म्हणलं तर पहिला काय रांग म्हणलं तर गाविलगड. कोणती आहे? गाविलगड रांगेतलं सर्वोच्च शिखर म्हणलं तर कोणतं तिथं? आणि तिथंच मित्रांनो एक थंड हवेचं ठिकाण आहे. कोणतं आहे? चिखलदरा. तसं तिकडे असलेलं थंड हवेचं ठिकाण कोणतं होतं? तोरणमाळ. बरोबर आहे का? वायव्य महाराष्ट्रातलं एक थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? तोरणमाळ. हे कोणत्या रांगेत येतं? सातपुडा. मग दख्खनच्या पठाराची उत्तर सीमा निश्चित करण्याचं काम करतो का? दख्खनच्या पठाराची महाराष्ट्र पठाराची उत्तर सीमा निश्चित करण्याचं काम कोण करतो? सातपुडा पर्वत करतो. तो दख्खन पठाराची उत्तर सीमा आणि याच्या मित्रांनो 2 भागामध्ये विभाजन आपण बघितलं होतं. कुणामुळे? बऱ्हाणपूरची खिंड. बरोबर आहे? काल बघितलं आपण. आठवत असेल. लक्षात ठेवायचं. बऱ्हाणपूरच्या खिंडीवरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे सातपुड्याच्या संदर्भामध्ये. बाकी मित्रांनो सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील विस्तार महादेव आणि मैकल रांगांच्या रूपाने दिसून येतो. लक्षात ठेवायचं. जसं कैमूर टेकड्या कोणाचा भाग आहे रे? कोणाचा भाग आहे? तसं मित्रांनो मैकल आणि कोणत्या? महादेव. आता महादेव डोंगर रांगेमध्ये कोणत्या नदीचा उगम होतो रे? बघा आपण बोललो होतो. लक्षात ठेवायला सांगितलं होतं महादेव तापट. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. त्याच्यावरती जोड्या लावायला प्रश्न विचारला. राज्य सेवेपासून सरळ सेवेपर्यंत प्रश्न आलेला आहे. कळतंय? महादेव डोंगर रांगेमध्ये कोणती नदी उगम पावते वगैरे. त्यामुळे
कळलं? पाहिलं ना? सो मैकल ही रांग मित्रांनो लक्षात ठेवा. दक्षिण दिशेमध्ये पसरली उत्तर दक्षिण. तसेच ही रांग नर्मदा आणि महानदीचं खोरं यामधील दुभाजक म्हणून काम करते. लक्षात ठेवायचं. लिहून ठेवा कुठेतरी. का लिहून ठेवा? कारण ही रांग सुद्धा महत्त्वाची. जसं बाकीच्या रांगांच्या संदर्भात तुम्ही बघता म्हणजे सातपुड्याच्या संदर्भामध्ये असा त्याचा विस्तार आहे आणि मित्रांनो हा उत्तर दक्षिण दिशेमध्ये पसरले म्हणजे इकडे असलेलं नर्मदा नदीचं खोरं आणि इकडे असलेलं महानदीचं खोरं विभाजनाचं काम कोणती टेकडे करते, कोणती रांग करते? मैकल. कोणती करते? मैकल. आणि आपल्या इकडे प्रश्न विचारण्याचं प्रमाण वन लाईनर वरती जाऊ शकतो. तिथे त्याच्यामुळे तुम्हाला फॅक्ट माहितीच पाहिजे कसल्या परिस्थितीत. तुम्ही तुला कोणाचं दाखवून थोडंसं सिरियस व्हा. सुद्धा लक्ष द्यायचं करायचं कारण ज्या गोष्टी करायला आला ते केलं पाहिजे. त्या संरचनेतील बेसाल खडकांनी दक्कनच्या पठाराचा वायव्य भाग व्यापलेला आहे. तो भाग म्हणजे कोणता मित्रांनो? आता इथं वायव्य भाग व्यापलेला याचा अर्थ मित्रांनो संपूर्णपणे विचार केला. तेलंगणाचा, कर्नाटक पठाराचा आणि महाराष्ट्र पठाराचा विचार केल्यानंतर वायव्य भाग जो आहे तो कशाचा मित्रांनो? महाराष्ट्र पठाराचा. आता महाराष्ट्र पठार आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं की ज्याचा पूर्व पश्चिम विस्तार कसा आहे? 750. उत्तर दक्षिण विस्तार किती? 720. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना जाडी काय होतं ते? पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना सर्वाधिक जाडी कोणत्या दिशेला आहे? प्रश्न आले त्याच्यावरती येऊन गेले ते किरकोळ आहे. बाकी लावारच पसरल्यामुळे क्षेत्रातील बेसाल तयार झाला आहे. या काळ्या खडकाच्या थरांची सर्वात जास्त जाडी महाराष्ट्र पठाराच्या कोणत्या सीमेवरती आहे? पश्चिम सीमेवरती. किती? सुमारे 2 किलोमीटर म्हणजे साधारणतः मीटरमध्ये 2000 मीटर. आयोगाने एकदा विचारला आकडा किती होता? 2200 मीटर. किती होता? 2200 करेक्ट आहे. बाकी असंख्य वेगांमधून लावारच बाहेर पडून पसरला असल्याचं मानलं जातं. पश्चिम घाटाच्या अनेक उपशाखा पश्चिम ते पूर्व दिशेने जातात आणि विविध नद्यांच्या खोऱ्याचे दुभाजक बनतात. हे तुम्ही प्रत्येकाने बघितलंय की महाराष्ट्र पठारावरती सह्याद्री पर्वत आणि सह्याद्रीच्या दुय्यम रांगा ज्या काय करतात मित्रांनो ज्यांना जल विभाजनाचं काम करतात. त्याच्यातली सगळी वरची म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्यानंतर दुसरी कुंती आणि त्याच्यावरची असते हरिश्चंद्रच्या कुंती, सातमाळा, अजिंठा. सातमाळा, अजिंठा. पठारावरती जर बघितलं तर पठार मित्रांनो खोदून काढण्याचं काम कोण करते? नद्यांची खोरी आहेत आणि ज्यांना विभाजन करणारे काय आहे? पर्वत रांगा, दुय्यम पर्वत रांगा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणती? वरची सगळ्यात सातमाळा, अजिंठा. दुसरी कुंती, तिसरी शंभू. सातपुडा पर्वत रांग पण आहे का? आहे का? सातपुड्याच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे काय म्हणतो आपण? दक्कनचा पठार. लक्षात ठेवायचे. याच्यावरती सगळं झालं. भरपूर प्रश्न बघा नद्यांच्या विभाजनावरती आपण महाराष्ट्र भूगोलामध्ये शिकलेला आहे. झाले काय? भरपूर प्रश्न का सोडवत असताना तुम्ही वगैरे सोडवत चला. प्रश्न सोडवल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. त्याच्यानंतर दुसरं पठार आहे तेलंगणा पठार. कोणता आहे? तेलंगणा. तेलंगणा पठार कोणत्या राज्यामध्ये येत असेल? कोणत्या राज्यामध्ये येत असेल? तेलंगणा राज्यामध्ये. तेलंगणा पठार उंच सकल मैदान, गोलाकार टेकड्या, मोठमोठ्या खडकांचे ढीग आणि रुंद दऱ्या हे तेलंगणा पठाराचं वैशिष्ट्य आहे. तेलंगणा पठार हे कर्नाटक पठाराच्या पूर्व आणि ईशान्य दिशेला पसरलेलं आहे. बघा लक्षात ठेवायचं. आणि या तेलंगणा पठारामधला मित्रांनो काय भाग आहे? आंध्र पठारामधला रायलसीमा. कोणता? रायलसीमा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला होता. मग रायलसीमा हे कर्नाटक पठाराच्या कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न तुम्हाला आला होता. ते पण कोणत्या दिशेला? कोणत्या दिशेला आहे? पूर्वेला. मग तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे. इथं तेलंगणा आहे. कर्नाटक कोणत्या दिशेला असेल? तेलंगणाच्या कोणत्या? कोणत्या? मग उद्या जर प्रश्न आला तेलंगणा पठाराचा स्थान हे महाराष्ट्र पठाराच्या कोणत्या दिशेला आहे? तर कोणत्या दिशेला आहे? कोणत्या दिशेला आहे? कोणत्या दिशेला आहे? आग्नेय दिशेला आहे. दक्कनच्या पठाराचा विचार केला असता तुम्हाला प्रत्येकाला माहित असायला पाहिजे. इथं कोणता घाट आहे? कोणता घाट आहे? इकडे कोणता घाट आहे रे? कोणता आहे? पश्चिम घाट. आणि इथं असलेली रांग कोणती सांगितली होती? कोणती सांगितली होती? नीलगिरी पर्वत. इथं वरती असलेला पर्वत कोणता असेल? कोणता असेल? सातपुडा पर्वत. मग या सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडचा जो काय भाग आहे या भागाला काय म्हणायचं? दक्कनचा पठार. आणि या दक्कनचा पठाराचा त्रिकोण कसा आहे रे? असला त्रिकोण आहे. मग याचा पाया म्हणजे कोण आहे? दुसरी मैकल, तिसरी महादेव. पाया कोण आहे? सातपुडा पर्वत, मैकल रांग आणि महादेव रांग प्रामुख्याने काय आहे? पाया आहे. या उलटा त्रिकोणाचा एक बाजू म्हणलं तर कोणता घाट आहे? पश्चिम घाट. या पश्चिम घाटाचा मित्रांनो प्रामुख्याने 3 भागामध्ये विभाजन होतं. एक म्हणजे उत्तर सह्याद्री, दुसरा म्हणजे मध्य सह्याद्री आणि तिसरा म्हणजे दक्षिण सह्याद्री. इथं लक्षात ठेवायचं आहे तुमच्यासाठी. इथं मित्रांनो आहे खिंड कोणती? पालघाटची खिंड. कोणती आहे? पालघाटची खिंड. या पालघाटच्या खिंडीमुळे मित्रांनो काय झालेलं आहे? मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री वेगळं होण्याचं कारण झालेलं आहे. कोण इथं? पालघाटची खिंड. मग लक्षात ठेवायचं मित्रांनो सह्याद्री पर्वताला बरेचसे ढग काय होतात मित्रांनो? अडवले जातात आणि त्यातल्या काही ढगांना मित्रांनो पालघाटच्या खिंडीमधून जायला संधी मिळते आणि ते इथून बाहेर पडल्यामुळे इकडच्या प्रदेशामध्ये काय होतं मित्रांनो? मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. लक्षात ठेवायचं. कोणती खिंड महत्त्वाची आहे? बघा त्या दिवशी तुम्ही एका पेपरमध्ये आपण माइंडसेटमध्ये घेतला प्रश्न उत्तर आणि मध्य सह्याद्री यांना वेगळं करणारा मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री यांना वेगळं करणारा कोणती खिंड? कोणती खिंड? पालघाटची खिंड इथं महत्त्वाची. कोणती? बाकी तुम्हाला बाजू कळाल्या काही बाजू मित्रांनो प्रामुख्याने पश्चिमेकडे कोणत्या बाजू काय? पश्चिम घाट आणि पूर्वेला कोण आहे? पूर्व घाट. मग इथं महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार आणि तेलंगणा पठार हे दक्कनच्या पठाराचा काय आहे? भाग आहे. दक्कनच्या पठाराचा काय आहे? भाग आहे. ते लक्षात ठेवायचं. बाकी या प्रदेशाची पूर्व सीमा जर बघितली तर पूर्व सीमा कोण असेल? मग तेलंगणा पठाराची कोणती असेल? पूर्व घाट. आणि हा प्रदेश सपाट असून त्यावर काही मोजक्या ठिकाणी उंटाकार टेकड्या आढळतात. प्रदेशाची उंची बघितली तर 300 ते 600 मीटर आहे. कोणतं पठार आहे? कोणतं पठार आहे? तेलंगणा. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा महत्त्वाचा पठार आहे ते म्हणजे कर्नाटक पठार. कोणता आहे? कोणतं पठार? कर्नाटक पठार. उत्तर पठारावरून कृष्णा आणि तुंगभद्रा नद्या वाहतात तर दक्षिण पठारावरून कावेरी नदी वाहते. बघा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कर्नाटक पठाराच्या उत्तर पठारावरून काय वाहते? नद्या म्हणलं तर कृष्णा आणि तुंगभद्रा. आणि दुसरी महत्त्वाची दक्षिण पठारावर कोणती नदी आहे? कोणती नदी आहे? बघा कर्नाटक पठार मित्रांनो अतिशय प्रसिद्ध पठार आहे कारण इथं बाकीची खनिजं सापडतात पण भारतामध्ये सर्वात मौल्यवान आणि किमतीचं खनिज म्हणजे कोणतं? कोणतं? सोनं. बरोबर आहे. ते सोनं या पठारावर सापडतं. कोणत्या पठारावर? कर्नाटक पठारावर. तुम्हाला माहित असेल इथं मित्रांनो कोलार नावाची महत्त्वाची सोन्याची खाणी. कोणती? कोलार. केजीएफ बघितलं का? कोलार गोल्ड फील्ड बघितलं का? तर ते केजीएफ जे आहे मित्रांनो इथं आहे. सो कर्नाटक पठारावरती मौल्यवान खनिज म्हणलं तर मुख्य सोने उत्पादक राज्य म्हणलं तर कोणतं आहे? कर्नाटक आहे. बाकी खोल दर्या, डोंगराळ प्रदेश, घनदाटपणाने युक्त असलेल्या भूभागाला काय म्हणतात? मळद. व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हणतात? मळद. तर मित्रांनो उंच सखल जो काय प्रदेश आहे त्याला काय म्हणतात? मैदान असं म्हणतात. उंच सखल जो प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं? मैदान. आणि डोंगराळ जो भाग असेल मित्रांनो खोल दऱ्यांचा भाग असेल, घनदाटपणाने युक्त असेल त्याला काय म्हणायचं? मळद. कर्नाटक पठाराचे 2 भाग केले जातात. एक म्हणजे मळद आणि दुसरं म्हणजे मैदान. मळद काय आहे? कसं आहे मळद? खोल दर्या, डोंगराळ प्रदेश आणि दुसरं काय आहे? घनदाट वनांनी युक्त जो काय प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं? मळद. काय म्हणायचं? मळद. आणि मैदान हा कसा भाग आहे? उंच सकल प्रदेश जो आहे त्याला काय म्हणायचं? मैदान. बाकी मित्रांनो दक्षिणेला निलगिरी पर्वतामध्ये कर्नाटक पठार काय होतं? विलीन होते. दक्षिणेला निलगिरी आहे. बाकी स्फटिकमय खडकांचा प्रदेश आहे. मुख्यतः कडाष्म पट्टीदाष्म काही रूपांतरित खडक आढळतात. सगळ्यात महत्त्वाचं अंडरलाईन करायचं केरे तलाव इथे प्रसिद्ध आहे. काय आहे? केरे तलाव. बघा तुम्ही कधी काही तलाव बघितलं असेल. आपल्याला बघा ओढ्यावरती डॅम घालतात. कसं असतं बघा? एक डॅम झाला की त्याच्यानंतर खाली डॅम असतो बरं. बरोबर. परत आणखी खाली डॅम असतो. काय होतं मित्रांनो? हे भरला याच्यात पाणी काय होतं? याच्यात येते. याच्यात पाणी कशात येते? याच्यामध्ये. ही पारंपरिक मित्रांनो जलसिंचनाची पद्धत आहे की ज्या तलावात खाली तलाव असतात म्हणजे वरती एक तलाव असेल बरोबर त्याच्या खाली परत दुसरा तलाव म्हणजे त्या तलावावर झालं कोणत्या तलावात पाणी खालच्या त्याच्यानंतर परत खालच्या याच्यातून मित्रांनो पाणी काढून सुद्धा शेतीला दिलं जातं. तर अशा पद्धतीची ही पारंपरिक जलसिंचनाची पद्धत दिसते. ती म्हणजे कोणतं तलाव आहे? केरे नावाचे तलाव. कोणते आहे? केरे. बघा मी काल क्रेनटेक्स शिकवलं होतं परवा दिवशी. काल क्रेनटेक्स काय होतं? कसला प्रदेश होता? गवताळ. कुठला गवताळ प्रदेश हा क्रेनटेक्स? त्याळस. हा तू नाही त्याच्या पाठीवर तुझ्या शेजारचा गवताळ प्रदेश. कुठे दिसला? पुढं गंगेच्या त्याच्यामध्ये उंच घाट गवताळ प्रदेश काय म्हणायचं? क्रेनटेक्स. बघा ज्या गोष्टी सांगतात भागावरती प्रश्न खादर भागावरती वर्षानंतर करायच्या मरुस्थळ काय असतं ज्या सांगितलं जाईल ते पहिलं महत्त्वाची कोणती आहे? केरे. आधीवरती प्रश्न आला का? याच्यावरती आवडतं टॉपिक वेगळ्या गोष्टीवरती प्रश्न विचारते. उद्या त्याच्यावरती प्रश्न विचार. मळद म्हणजे काय? मळद म्हणजे काय आहे? खोल दर्या,
म्हणायचं माहिती आहे? कोणत्या पठाराचं विभाजन आहे? कोणत्या? तेलंगणा पठाराच्या कोणत्या दिशेला कर्नाटक पठार येईल? कोणत्या? पश्चिमेला. कोणत्या दिशेला येईल? पश्चिमेला येईल. बाकी मित्रांनो खनिज संपत्तीने समृद्ध असा हा प्रदेश आहे, लक्षात ठेवायचं. आणि देशातील मुख्य सोने उत्पादक राज्य म्हणलं तर कोणाचं नाव घ्यायचं? कर्नाटक. देशातलं सर्वात मोठे सोने उत्पादक राज्य. इथली कोणती सोन्याची खाण प्रसिद्ध आहे? कोलार. कोणती आहे? कोलार, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे आहे मित्रांनो आता पूर्वेचं पठार. कोणतं पठार आहे? पूर्वेचं पठार. ज्या पूर्वेच्या पठारामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, एक येतं महानदीचं खोरं, दुसरं येतं मित्रांनो दंडकारण्य, ज्याला छत्तीसगडचं पठार सुद्धा म्हणतात, बस्तर पठार, आणि तिसरं आहे कहर जातचे डोंगर. कोणते आहे? कहर जातचे डोंगर. कहर जात डोंगर सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या पूर्व पठारामध्ये जर बघितलं तर सगळ्यात पहिला आहे महानदीचं खोरं. कोणतं आहे? महानदी. महानदी मित्रांनो ऐकली असेल, बऱ्याच जणांनी ऐकली का? कोणत्या भागात दिसते महानदी? बघा बघा, छोटा नागपूर पठाराच्या दक्षिणेला तुलनेने कमी उंचीचा प्रदेश आहे आणि तो जवळजवळ सर्व बाजूनी कसा आहे? डोंगर रांगांनी आणि पठारांनी वेढलेला आहे. आणि हा प्रदेश म्हणजे कोणत्या नदीचं खोरं आहे? महानदीचं खोरं. जो मित्रांनो भाग येतो एक म्हणजे कोणतं राज्य? छत्तीसगड, त्याचा मध्य भाग, आणि ओडिशा राज्याचा कोणता भाग? पश्चिम भाग या खोऱ्याने व्यापलेला आहे, लक्षात ठेवायचं. छत्तीसगड राज्याचा मध्य भाग आणि ओडिशा राज्याचा मित्रांनो कोणता भाग आहे? पश्चिम भाग. हा कशामध्ये येतो? महानदीच्या खोऱ्यामध्ये येतो. आणि खोऱ्याच्या पश्चिम सीमेवरती मैकल डोंगर रांग आहे. बरोबर आहे का? मगाशी आपण काय बघितलं होतं? कोणत्या दोन नद्यांना वेगळं करण्याचं काम करते मैकल रांग? नर्मदा आणि महानदी. नर्मदा आणि महानदी. मग पश्चिम सीमेवर कोण असेल? बघा इथं जर महानदी असेल, कोणत्या? मैकल डोंगर. कोणत्या सीमेला असेल? दिशा महत्त्वाची. दिशा कोणती आहे? पश्चिम दिशेला आहे ती मैकल डोंगर आहे. तर पूर्व सीमेवरती पूर्व घाटाचे डोंगर आहे. दक्षिणेला आहे ते दंडकारण्य. काय आहे? दक्षिणेला आहे दंडकारण्य. आणि उत्तर जर बघितलं तर कोणत्या दिशेला मित्रांनो? पूर्वेकडे. कारण ही नदी कोणती वाहिनी आहे? कोणती वाहिनी आहे? तुम्ही काल पण बघितलं की महानदी आणि गोदावरीच्या दरम्यान जे सरोवर आहे ते कोणतं होतं? कोणतं होतं? चिल्का. कोणतं होतं? कोणत्या राज्यामध्ये होतं? कोणत्या राज्यामध्ये होतं? ओडिसा. आपल्यासाठी महत्त्वाचं इकडे जर अख्खा मित्रांनो किनारपट्टीचा प्रदेश असेल तर साधारणतः मित्रांनो महानदीचं खोरं म्हणलं तर ओडिसाचा कोणता भाग असेल? कोणता भाग असेल ओडिसा राज्याचा? कोणता भाग असेल? पश्चिम भाग. ओडिसा राज्याचा कोणता भाग असेल? पश्चिम भाग. आणि प्रामुख्याने छत्तीसगडचा कोणता भाग आहे? मध्य भाग. यांच्या दरम्यानचे पसरलेले खोरे कोणत्या नदीचं खोरं आहे? कोणत्या नदीचं खोरं आहे? याचा देखील समावेश मित्रांनो पूर्वेच्या पठारी प्रदेशामध्ये केला जातो, लक्षात ठेवायचं. कोणता आहे? कोणत्या नदीचं खोरं आहे? महानदीचं खोरं. दुसरं महत्त्वाचं आहे दंडकारण्य. तुम्ही रामायणामध्ये वगैरे ऐकलं असेल का दंडकारण्य? ऐकले का? दंडकारण्य मित्रांनो जर कोणत्या राज्यात येतं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणत्या राज्याचा भाग जास्त करून? छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग. मगाशी छत्तीसगड राज्याचा कोणता भाग बघितला होता? मध्य भाग. तिथं काय आपल्याला दिसतं? काय दिसतं? महानदीचं खोरं दिसतं. आणि दुसरं राज्य आहे ते म्हणजे कोणतं आहे? ओडिसा. या ओडिसा राज्याचा कोणता भाग असेल बघा? नैऋत्य भाग असेल, ज्याला काय म्हणायचं? दंडकारण्य म्हणायचं. काय म्हणायचं? दंडकारण्य म्हणायचं. आणि दंडकारण्य मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मध्य भागी उंचावलेलं पठार असून त्याची उंची सुमारे 700 ते 800 मीटर आहे. आणि दंडकारण्याचे दोन भाग एका नदीमुळे झालेले आहेत. ती नदी म्हणजे कोण मित्रांनो? इंद्रावती. कोणती नदी आहे? इंद्रावती. बघा परीक्षेला जास्त काही जरी नाही आलं, फक्त त्याचं स्थान कुठं आहे? दंडकारण्य म्हणतात कोणते दोन राज्य? छत्तीसगड आणि ओडिसा. महानदीचं खोरं म्हणतात कोणते राज्य? छत्तीसगड आणि ओडिसा. तिथं मित्रांनो नदी ती महानदी आहे खोऱ्यातली महत्त्वाची. इथं महत्त्वाची नदीची दोन भाग पद्धती कोण आहे? कोणती आहे? इंद्रावती. इंद्रावती नदी पूर्वेकडून कोणत्या दिशेला वाहते रे? कोणत्या दिशेला वाहते? पश्चिमेला. नंतर ती होते मित्रांनो अशा पद्धतीने. बरोबर? आधी अशी वाहते, नंतर कशी होते? अशा. मग तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्राची कोणती सीमा निश्चित केली आहे? सांगा. इंद्रावती. पूर्व सीमा. कोणती सीमा? पूर्व सीमा. लक्षात राहायला पाहिजे. बघा मग तुम्हाला प्रश्न विचारला महानदीच्या दक्षिणेला, महानदी खोऱ्याच्या दक्षिणेला दंडकारण्य आहे. बरोबर आहे का? नैऋत्य बाजूला असेल तर बरोबर आहे का? काय का बरोबर? दिशा दिशा. बघा लक्षात घेतली पाहिजे दिशा. दंडकारण्य आणि मित्रांनो महानदीचं खोरं. कशा प्रकारे लक्षात घेतलं माझा अंदाज आहे. लक्षात आलं आपलं? दिसतंय हा कोणता भाग आहे? कोणता आहे? आणि हा जो भाग आहे तो कोणता आहे? महानदीचा खोरं. बरोबर आहे का? बघा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग दंडकारण्याच्या कोणत्या दिशेला महानदीचं खोरं आहे? तसं बघितलं तर कोणत्या दिशेला? ईशान्य. आणि जर तुम्हाला महानदीच्या खोऱ्याच्या कोणत्या दिशेला म्हटलं तर कोणत्या? फक्त ईशान्येला येईल का? पूर्वेला पण येऊ शकतं का? पश्चिमेला सॉरी येऊ शकतं का? कारण आखी नदीचं खोरं आहे पसरलेलं. कारण नदी कुठे जाऊन मिळते? बंगालच्या उपसागर. लक्षात ठेवा. हा कोणता भाग आहे? दंडकारण्य. बघा आपण बघितलेला तेलंगणा पठार तुम्हाला कळलं का? कोणता पठार आहे? हे कोणता पठार असेल रे? कोणता असेल? आणि हे कोणतं पठार आहे? कोणतं पठार आहे? महाराष्ट्र. त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो कोणता आहे? दंडकारण्याचा. त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो कोणता आहे? कोणता आहे? महानदीच्या खोऱ्याचा भाग आहे. सो आपल्यासाठी दंडकारण्य महत्त्वाचे. कोणत्या दोन राज्यात पसरलेलं आहे? छत्तीसगड आणि ओडिसा. छत्तीसगड आणि ओडिसा. मग छत्तीसगडचा कोणता भाग म्हणजे मित्रांनो दंडकारण्य? लक्षात ठेवायचं. कोणता भाग आहे? जर छत्तीसगडचा मध्य भाग असेल तर कोणता? महानदीचं खोरं आहे. लक्षात ठेवायचं. बघा परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचं आहे. कारण छत्तीसगडचा उत्तरेकडचा काही भाग छोटा नागपूरच्या पठारात सुद्धा जातो. कोणता? उत्तरेकडचा. लक्षात ठेवायचं. तो दंडकारण्य आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि दंडकारण्य हे क्षेत्र लोहखनिजाचं काय आहे मित्रांनो? साठ्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. इथं मित्रांनो तिसरं महत्त्वाचं आहे पूर्वेच्या पठारामध्ये ते म्हणजे कहर जातचे डोंगर, ज्याच्या जिल्ह्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा या डोंगरांनी ओडिसा राज्याचा वायव्येकडचा भाग व्यापलेला आहे. लक्षात ठेवायचं. कुठला? ओडिसा राज्याचा वायव्येकडचा भाग याने व्यापलेला आहे. आणि या प्रदेशातून ब्राह्मणी आणि वैतरणी या नद्या उगम पावतात. वैतरणी या नद्या वाहत आहेत. लक्षात ठेवा. आणि कहर जातचे डोंगर कोणत्या राज्यात येतात म्हणलं? कोणतं राज्य महत्त्वाचं आहे? ओडिसा. ओडिसा राज्याचा वायव्येकडचा भाग. बघा छोटा नागपूर पठाराचा ईशान्येकडचा भाग म्हणजे कोणत्या टेकड्या बघितल्या आपण? कोणत्या? कोणत्या? तसं मित्रांनो छोटा नागपूर पठाराच्या जर आग्नेयच्या टेकड्या म्हणलं तर कोणाचं नाव घ्यायचं? कोणत्या? कहर जातचे डोंगर. कोणते डोंगर? कहर जातचे डोंगर. कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात येते? ओडिसा. मग जर तुम्हाला विचारलं मित्रांनो दख्खनच्या पठारामध्ये पुन्हा समावेश केला जातो तर कर्नाटक पठार येईल का? तेलंगणा येईल का? तिसरा महत्त्वाचा महाराष्ट्र. आणि मित्रांनो चौथा महत्त्वाचा म्हणलं तर कोणी मग? कोण आहे? पूर्वेचे पठार. त्याच्यामध्ये तीन म्हणलं तर कोणते कोणते? एक म्हणजे महानदीचं खोरं, दुसरं दंडका अरण्य, आणि तिसरं म्हणलं तर कहर जातचे डोंगर. लक्षात ठेवा. कधी कधी बघा छत्तीसगडमध्ये मित्रांनो बस्तरचे डोंगर पण दिसतात. कोणते? बस्तर. लक्षात ठेवायचं. बस्तर म्हणलं तर पुढं छत्तीसगड. कधी कधी जोडायला मला ठिकाण आलेली आहे. त्याच्या वेळेस आपण खनिज संपत्ती पण वाढत होती. त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होईल. पण तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी काय आहेत? महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाला मित्रांनो इथं दख्खनच्या पठारामध्ये तुम्हाला बेसिक करायला पाहिजे की नर्मदा नदी बघितली होती. त्याच्यामुळे उत्तरेकडचा भाग काय बघितला होता आपण? मध्यवर्ती उच्चभूमी. दक्षिणेकडचा भाग म्हणलं तर दख्खनचा. मग उत्तरेकडच्या जे काही उच्चभूमी आहे त्याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण? मारवाड, अरवली, विंध्य, विंध्याचल, त्याच्यानंतर बागेलखंड, बुंदेलखंड, छोटा नागपूर आणि तिकडे शिलाँग पठारापर्यंत हा प्रदेश आहे. बरोबर आहे का? आणि मित्रांनो दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तेलंगणा पठार, महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार आणि प्रामुख्याने पूर्वेचं पठार. ज्या पूर्वेच्या पठारामध्ये तीन, एक म्हणजे महानदी, दुसरं म्हणजे दंडकारण्य आणि तिसरं म्हणजे कोणता? कोणता? कहर जातचे डोंगर कोणत्या जिल्ह्यात येतात? राज्य म्हणलं तर ओडिसा. कोणत्या राज्यात? ओडिसा राज्यामध्ये येतात. जर तुम्हाला छत्तीसगडचा मध्य भाग विचारला तर कोणता? आणि ओडिसा राज्याचा कुठला भाग? पश्चिमेकडचा भाग कशामध्ये येतो? आणि ओडिसा राज्याचा वायव्येकडचा भाग म्हणलं तर कोणता? कहर जातचे डोंगर. समजलं का? हे प्राकृतिक महत्त्वाचं. तिसरं आता चौथा महत्त्वाचा तुम्हाला लक्षात ठेवायचा मित्रांनो तो म्हणजे किनारपट्टीची मैदान. बरोबर आहे का? भारतीय किनारी प्रदेश. भारतीय किनारी प्रदेश चौथा महत्त्वाचा विभाग. तो प्राकृतिक प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही ऐकला असेल त्याच्यामध्ये गुजरात आहे राज्य. बरोबर आहे का? त्याच्यानंतर दुसरं कोणतं राज्य आहे? कोणतं? दुसरं महत्त्वाचं महाराष्ट्र. कोणतं आहे? तिसरं महत्त्वाचं कोणतं रे? महाराष्ट्राच्या खाली गोवा. त्याच्या खाली कोणतं? त्याच्या खाली रे कोणतं राज्य आहे? केरळ. त्याच्या खाली काय राज्य होईल? त्याच्यानंतर आंध्र प्रदेश. कोणता आहे? आंध्र प्रदेश. नंतर ओडिशा. त्याच्यानंतर पश्चिम
बंगाल लक्षात ठेवायचं. मग मित्रांनो तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारतो, यांच्या किनारपट्टीला काय म्हणतात? बरोबर आहे. कच्छ काठियावाडची किनारपट्टी आलं तर होते. आता काय झालं तुमचं लिहून सगळं घेतलं तुम्ही करून. महाराष्ट्र आणि गोव्याची किनारपट्टी काय नाव होते होते कोकण. त्याच्यानंतर मित्रांनो कर्नाटकची किनारपट्टी कोणती आणि केरळची, तमिळनाडूची, आंध्र प्रदेशची आणि ओडिसाची आणि पश्चिम बंगाल म्हणलं तर कोणता सुंदरबन. बरोबर. किनारपट्टी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आता मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे पश्चिमेकडचा किनारपट्टी प्रदेश. सो किनारी मैदानी प्रदेशामध्ये जर बघितलं तर मित्रांनो किती भागात विभागला या स्थानानुसार कोणत्या 2. आणि यातला पहिला बघायचा आपल्याला पश्चिमेकडचा किनारी मैदानी प्रदेश. पश्चिमेकडचा किनारी मैदानी प्रदेश बघा. मोसमी नद्या, उंच उठाव, विच्छेदी भूभाग, प्रस्तरभंग झालेल्या संरचना, तंतुर किनारपट्ट्या, घाया आणि तीव्र उताराचे कडे ही पश्चिम किनारी मैदानी प्रदेशाची काय आहेत वैशिष्ट्य आहेत. लक्षात ठेवायचं. मोसमी नद्या, मोसमी नद्या म्हणजे कसं नद्या कशावर सीझन नुसार वाढल्या सध्या मोसमी असतात. मग पावसाळ्याच्या पाण्यावरती वाहतात मोठ्या मोठ्या या कोणत्या भागात दिसतात मित्रांनो? पश्चिम. बाकी या किनारपट्टीवरती खाड्या दिसतात रे. आता तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या खाड्या कव्हर केल्यात का? आठवते का? दातीवरची खाडी म्हणलं तर दुसरी नदी कोणती? राजापुरी म्हणलं तर राजाचा काळ आला होता. बरोबर का? त्याच्यानंतर प्रत्येकाला एका विचारू सांगताल का? बाणकोटची खाडी म्हणलं तर कोणती? विजयदुर्गची खाडी कोणती? शुभ नदी आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं पाहिंची खाडी कोणती? मिठी. मनोरीची खाडी कोणती? जयगडची खाडी. शास्त्री आणि अय बोला ना काय? दाबोलची खाडी सांगा. बोला तुम्ही सांग. हा सांग. बोल ना बोल बोल. हा हा बोल ना. त्याचे काय बघते हे सांगा बघा. दाबोलची खाडी म्हणलं तर कोणते वैशिष्ट्य आणि लक्ष द्यायचं इकडं. इथे मुकली नाही तर हा जे चालले ते महत्त्वाचं चालले. तुम्ही चर्चा करता घर विषयावरती. आज निवडणुकीची आचारसंहिता लागणार, कधीपासून म्हटलं मिळणार. ते नंतर इथं महत्त्वाचं आहे, इथं लक्ष द्यायचं. खाड्या सांगितलं सगळ्या तोंड पडायला पाहिजे. खाड्या पाट्या सगळ्या विचारात सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. समजा तुमच्यासाठी महत्त्वाच्या सगळ्या खाड्या. मग प्रामुख्याने जर बघितलं तर पश्चिम किनारी मैदानी प्रदेशात खाली काय मित्रांनो काय वैशिष्ट्य सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. दुसरं महत्त्वाचं आहे मित्रांनो एकमुखी नद्या. एकमुखी नद्या म्हणजे कसं नद्या? हा एकमुखी म्हणजे कशा? एकच मुख घेऊन समुद्राला जाऊन मिळतात. मग याला जास्त उपनद्या आहेत का? या डायरेक्ट समांतर समुद्राला मिळतात रे. कोणत्या समुद्राला मिळतात? कोणत्या समुद्राला? अरबी समुद्राला. मग इथं मित्रांनो एकमुखी नदी त्याचं वैशिष्ट्य आहे. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य खाजणं. खाजणं माहिती का? कशामुळे तयार होईल खाजणं? हा बरोबर सांगा काय? कसे बसलो कशाचं पाणी येत असेल? समुद्राच्या पाण्यापासून जी मित्रांनो तयार होतात ती काय असतात सरोवर? खाजणं सरोवर. काय असतात ती? खाजणं सरोवर असतात. लक्षात ठेवायचं. दलदल आहे, पच्चजल आहे. याच्यावरती पण प्रश्न बघा. पच्चजल म्हणजे त्याला कायलं म्हणतात. म्हणजे ज्याला आपण बॅकवॉटर म्हणतो. समुद्राचं पाणी येऊन मित्रांनो गळी तयार होतं छोटी मोठी. त्याला काय म्हणतात? पच्चजल. बरोबर आहे का? कायले. त्याला केरळमध्ये काय म्हणतात? कायले. काय म्हणतात? कायले. केरळ बघितलं आपण पुढं ग्रेन ब्रेक्स बघितलं आपण पुढं गंगेच्या मैदानी प्रदेशात बघितलं होतं. लक्षात ठेवायचं. समजा बाकी मित्रांनो शारीयुक्त पाणथळ जमिनी, खारफुटीची अथवा कच्छ वृक्षांची वनं आणि स्वच्छ आणि सुंदर किनारे म्हणतात. प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात सांगता येतं? पश्चिम किनारी मैदानी प्रदेशात सांगता येतं. स्वच्छ आणि सुंदर किनारे आहे का इथं? तुम्ही जर बघितलं तर पर्यटनाच्या दृष्टीने गोव्यामध्ये जा आहे का भरपूर जबरदस्त किनारे. दुसरं खाली केरळमध्ये जा जबरदस्त किनारपट्टीला डेव्हलप केलं. महाराष्ट्रात नाही काय ठिकाणी आहे जातात का नाही? अलिबाग काय जा दिव्यागर हा गणपतीपुळे नाही जा गेलाच नसेल म्हणलं काय जाल भविष्यात जाल कदाचित लय मनामध्ये सारखं समुद्र आणला वगैरे तर भविष्यात तिकडे टुकी लागायला बसते तुमची. त्याच्यामुळे कायम समुद्रात जाऊन बसायचं एकटं आणि समुद्राला न्यायला बसायचं. दिसेल पाहिलं ना. तो पश्चिम किनारी मैदानी प्रदेश. आता त्यातला पहिला सगळ्यात मध्ये एका खाली एक फक्त पॉईंट आउट करून कारण हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये गोष्ट तुमच्या लिहून घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा आहे मित्रांनो उत्तरेला कच्छ पासून ते दक्षिणेला कोणत्या ठिकाणी असेल? केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टी पसरलेली आहे. आणि मग पश्चिम किनारपट्टीचे उपविभाग तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यातला पहिला उपविभाग आहे तो म्हणजे कच्छ द्वीपकल्प. कोणता आहे? कच्छचा द्वीपकल्प. बघा यामध्ये वाळूचा प्रदेश आणि वनस्पती विरहित लहान लहान आकाराच्या टेकड्या आढळतात. लक्षात ठेवायचं. पर्जन्य अत्यंत कमी असल्याने फारशा नद्या वाहत नाही आणि हा प्रदेश मित्रांनो ओसाड आणि निम ओसाड असलेला प्रदेश म्हणजे कोणता आहे? कच्छचा द्वीपकल्प. बघा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कच्छ म्हटलं तर 2 आहेत. एक म्हणजे द्वीपकल्प आणि दुसरं म्हणजे रण. बरोबर आहे का? मग कच्छच्या उत्तरेला मित्रांनो भाग आहे तो म्हणजे काय आहे? कच्छचा रण आहे. कच्छचा रण आहे. आणि दक्षिणेकडचा जो भाग आहे तो कोणता आहे? द्वीपकल्पाचा भाग आहे. कोणता भाग आहे? द्वीपकल्पाचा. सगळ्यात पहिलं कच्छचा द्वीपकल्प लक्षात ठेवायचं. तो कसा प्रदेश आहे? निम ओसाड प्रदेश आहे. लिहिताय ना? लिहिताय का? एक मिनिट बघा. एवढं कशाला नाही एवढं तरी? हा काय म्हणला? हो का? आणि वही तुझी आपल्याला सांग. मग तुमच्यासाठी ते आता कळत नाही काय गोष्टीची किमती आपल्याला गोष्टीची काय झालं? कच्छच्या कोणता भाग आहे? या द्वीपकल्पाच्या उत्तरेकडचा भाग आहे. आणि हा कसा भाग आहे मित्रांनो? क्षारयुक्त सपाट मैदानी प्रदेश आहे. याला म्हणतात मित्रांनो कच्छचं रण. आणि या कच्छच्या रणामध्ये दिसतं वन्यगाढव. कोणतं दिसतं? वन्यगाढव. हे प्रसिद्ध याच्यावरती सरळ वगैरे प्रश्न विचारले वाटतं तिथे येताना. वन्यगाढव हे कच्छच्या रणामध्ये काय आहे? महत्त्वाचा प्राणी आहे. त्याला रणचा कच्छचा निष्काळजी राजा असं म्हणतात. कच्छचा निष्काळजी राजा वन्यगाढव. कोणत्या प्रदेशात आहे? कच्छच्या रण. कोणता? कच्छचे रण. विचार बघितलं का? पण काही मुली आहेत की ज्या कितीतरी थोड्या मार्गावर लागलेले आहे. पण 2 मिनिट लिहायचं फक्त. कच्छचा उत्तरेकडचा भाग जो सपाट उत्तरेचा भाग म्हणजे कोण मॅडम? आला तर नाही होता? तर काठेवाड द्वीपकल्प म्हणजे कच्छ काठेवाडचा किनारपट्टी म्हणून म्हणतो गुजरातला. त्यातला काठेवाड आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि काठेवाड हा मित्रांनो कच्छच्या कोणत्या भागात आहे? दक्षिण भागात आहे. सो कच्छच्या दक्षिण भागामधला जो काय भाग आहे त्याला म्हटलं जातं काठेवाड द्वीपकल्प. आणि हा किनारपट्टीचा मैदानी प्रदेश आहे. अंतर्गत भागातील उंचवटीचा प्रदेश आहे. आणि या भागामध्ये जो पर्वत आहे तो कोणता रे? गिरनार पर्वत. बघा गिरनार पर्वताची प्रदक्षिणा ही मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाते. माहिती का? त्या गिरनार पर्वताला पूर्णपणे वेळा घातला जातो. गेले कुठे पण गिरनार प्रदक्षिणेला हा वरती कोणतं मंदिर सांगता येईल का? कोणाचं? दत्ताचं मंदिर आहे. बरोबर. तर दक्षिणेला मित्रांनो आशियाई सिंहाचं बस्तीस्थान असलेलं गिरचं जंगल आहे. कोणतं जंगल आहे? गिरचं जंगल आहे. गिरचं जंगल कोणासाठी प्रसिद्ध आहे? आशियाई सिंह. कोणता सिंह? आशियाई सिंह. तुमच्या परीक्षेला प्रश्न विचारलाय. आशियाई सिंहाचं बस्तीस्थान हे गिर कोणत्या राज्यात? कोणत्या राज्यात असेल? गुजरात. कोणत्या राज्यामध्ये असेल? गुजरात आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कच्छच्या रणातला प्राणी म्हणतो कोणता सांगितलं होतं रे? वन्यगाढव. कोणता? रणचा निष्काळजी राजा. लक्षात ठेवायचा. रणचा किंवा कच्छचा निष्काळजी राजा म्हणून ओळखला जातो. तो ध्यानात ठेवायचा. आणि मग गिरनार पर्वत आणि गिरचं जंगल कोणत्या याच्यामध्ये मित्रांनो? काठेवाड द्वीपकल्प. द्वीपकल्प म्हणजे काय कळलं रे? द्वीपकल्प म्हणजे काय? तिन्ही बाजूने काय आहे? पाण्याने वेढलेला प्रदेश. तुम्ही जर गुजरातचा नकाशा बघितला तर गुजरातचा नकाशा असा आहे. बरोबर आहे? पण प्रामुख्याने 1 2 3 बाजूनी पाणी. इथं 1 2 आणि 3 बाजूनी पाणी आहे का? आणि तो कसं ते? आम्ही इथं 1 बाजू 2 बाजू आणि 3 बाजू 3. इथं पण 1 बाजू 2 बाजू आणि 3 बाजू पाणी. आणि या बाजूचा प्रदेश तो काय असेल? द्वीपकल्प असेल. वरचा द्वीपकल्प कोणता? द्वीपकल्प वरचा कच्छ. दक्षिणेकडचा कोणता? काठेवाड. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर चौथा आहे मित्रांनो गुजरातचं मैदान. कोणतं मैदान आहे? गुजरातचं. आता लक्षात ठेवायचं काठेवाडच्या कोणत्या दिशेला? पूर्वेला. म्हणजे इथं जर काठेवाड असेल तर इकडची बाजू कोणती मित्रांनो? मैदानी प्रदेशाची आहे. त्याला म्हटलं जातं गुजरातचं मैदान. काय म्हटलं जातं? गुजरातचं मैदान. बघा उत्तरेकडची बाजू म्हटलं लक्षात ठेवायचं कच्छ. दक्षिणेकडे म्हटलं तर कोणता? काठेवाड. कच्छ आणि काठेवाडची किनारपट्टी म्हणजे काय मित्रांनो? प्रामुख्याने म्हटलं तर गुजरातची किनारपट्टी. फक्त भाग कोणता आहे? अंतर्गत भागातला उंचवट्याचा प्रदेश जो विस्तरित झालेला आहे तो म्हणजे मित्रांनो येतो गुजरातचं मैदान. कोणतं मैदान? गुजरातचं मैदान. आणि कोणत्या राज्यात असेल? नाव होतं कोणत्या राज्यात असेल? महाराष्ट्र किनारपट्टी म्हणजे कोणत्या राज्यात असेल? गोवा किनारपट्टी
साबरमती, मही, नर्मदा आणि तापी या महत्त्वाच्या नद्या वाहतात आणि त्या शेवटी खंबाच्या आखाताजवळ मित्रांनो आपल्याला मिळतात अरबी समुद्राला. बघा तुमच्या पेपरला प्रश्न विचारलेला आहे खंबाच्या आखाताला मिळणारी नदी असा प्रश्न आला. कळलं टायमिंगला कळत नाही तर या सगळ्या नद्या लक्षात ठेवायच्या. साबरमती, मही, नर्मदा आणि तापी नद्या वाहतात शेवटी खंबाच्या आखाताजवळ आपल्याला मिळतात अरबी समुद्राला मिळतात. कोणता आहे विकल्प म्हणलं तर काठेवाड. कोणता आहे काठेवाड. बघा सगळ्यात उत्तराला म्हणलं कोणता आहे कच्छचा द्वीपकल्प दक्षिणेकडचा भाग काठेवाड आणि मध्ये पुणे मग पुणे मैदान. कच्छचा रण काय आहे कच्छचा रण आहे कच्छचा काय आहे रण आहे. त्याच्यानंतर बघा गुजरातच्या दक्षिणेला मित्रांनो जी किनारपट्टी आहे तिचं नाव काय कोणतं नाव आहे दक्षिणेला म्हणलं तर ना लिहा बाबा लिहा लाईचं पटपट लाईचं 2 मिनिटं त्याला लिहिलं पाहिजे प्रश्न नाही शक्य जास्त पण आला तर प्रश्न दिशावरती प्रश्न असू शकतो. प्रत्येक प्रश्नाला कशावरती असू शकतो दिशावर प्रश्न असू शकतो लक्षात ठेवायचं. दुसरा वाईट त्याचा हे महत्त्वाचं सांगितलं ना आला. चला पुढचा महत्त्वाचा कोकण कोकण किनारपट्टी असेल कुठं असेल महाराष्ट्राच्या आणि दुसरं कोणतं राज्य आहे गोवा. महाराष्ट्र आणि गोवा राज्याची किनारपट्टी मित्रांनो काय ओळखली जाते कोकण. त्याच्या खाली येणारी कोणती आहे कोणती आहे कर्नाटक. कर्नाटक किनारपट्टीला 2 नावाने ओळखली जाते म्हणजे कारवार आणि दुसरं म्हणजे कन्नड. कारवार किंवा कन्नड किनारपट्टीच्या नावाने ओळखली जाते ती म्हणजे कोणती मित्रांनो कर्नाटक. आणि त्याच्या दक्षिणेला येते मित्रांनो कोणती किनारपट्टी आहे मलबार. कोणती येते मलबार. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ध्यानात राहायला पाहिजे कळते का. केरळची किनारपट्टी उत्तरेला कन्नूर पासून दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली आहे. या ठिकाणी सर्वत्र वाळूच्या टेकड्या आढळतात आणि या वाळूच्या टेकड्यांना म्हणतात थेरीज. काय म्हणतात लिहा पॉईंट आउट करून थेरीज. वाळूच्या टेकड्या मित्रांनो मोठ्या प्रमाणात आढळतात केरळ किनारपट्टीला आणि याला म्हणतात थेरीज. बाकी मित्रांनो कर्नाटक केरळची किनारपट्टी पर्यटकांच्या दृष्टीने जास्त काय आहे आकर्षण बिंदू आहे. बरेचसे लोक फिरायला जातात केरळला फिरायला जातात. बाकी केरळमध्ये तुम्ही बघितलं तर काय झालेलं आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम तयार झालेला आहे. बघा वाळूच्या टेकड्यांमुळे अनेक उथळ खाजड आणि भरतीच्या पाण्याचे प्रदेश तयार झालेले आहेत. त्यांना कायदे असं म्हणतात. कायदे काय म्हणतात कायदे. कायदे म्हणजे मित्रांनो पश्चिम आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोणतं सरोवर आहे वेंबनाड सरोवर. तर लिहा कायदेचं उत्तम उदाहरण म्हणजे कोणतं आहे वेंबनाड सरोवर. ठीक आहे ना हा बॅकवॉटर जातात ना केरळ बॅकवॉटरमध्ये प्रसिद्ध आहे भरपूर साऱ्या. दिसतं का कायदे म्हणजे काय मग कायदे म्हणजे छोटे मोठे तळे कशामुळे तयार होतात तळे का वाळूच्या टेकड्यांमुळे तयार होतात. काय वाळूच्या टेकड्यांमुळे तयार तळे ना स्वतःला करायला पाहिजे तुम्हाला तुला करू शकता तुम्ही पण त्यापेक्षा जायचं येतच नाही. कळलं गेलं कोणती किनारपट्टी महत्त्वाची आहे कोणती मलबार किनारपट्टी महत्त्वाची. कोणत्या राज्यामध्ये मलबार म्हणलं तर कारवार म्हणलं तर कोकण म्हणलं तर या कोकणच्या किनारपट्टीवरती 3 वेळा प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांची किनारपट्टी कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. आपल्याला काय वाटतं फक्त महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणजे काय कोकण आहे. कोणतं आहे कोणतं आहे कोकण. कोकण म्हणलं तर गोव्याची आहे का आहे ना कोकणी बोलले गोव्यात बोलतात का गेलं पण गोव्याला काय गेलं चालू शकतात. मी जातच नाही बोलण्याच्या मागे सगळं. कळलं कायदे म्हणजे काय मग काय कायदे म्हणजे वाळूच्या टेकड्या ज्या आहेत त्याला काय म्हणायचं त्याला थेरीज म्हणायचं. काय म्हणायचं आणि त्याच्यापासून मित्रांनो काय खाजण तयार झाली बरोबर का. खाजण काय म्हणू शकतो आपण भरतीच्या पाण्यामध्ये तयार झाले कायदे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोणतं आहे वेंबनाड. बघा आयोगाने आपल्याला प्रश्न विचारला शक्यतो ही कोणत्या पाण्याची सरोवर असतील मग कोणत्या पाण्याची असतील बघा खालीलपैकी खाजणाचं उत्तम उदाहरण कोणता प्रश्न विचारलाय. सांबर सरोवर आहे का खाजण सरोवर आहे का आहे का ते खाऱ्या पाण्याचं नाही करावं पण इकडे लोणार सरोवर कसं आहे वड्या खाऱ्या खाऱ्या पाण्यात त्याचा समावेश केला खाऱ्यामध्ये अजिबात पण चिल्का सरोवर केला इकडे त्याला का लक्षात ठेवायचं. आपल्यासाठी महत्त्वाचं आयोगाने प्रश्न विचारला खालीलपैकी खाजणाचे कोणते उदाहरण आहेत. त्याच्यामध्ये तुमचं महत्त्वाचं कोणतं केरळच्या किनारपट्टीवरचा वेंबनाड सरोवर. कोणत्या राज्याचं वेंबनाड चिल्का कोल्हेरू कोणता आंध्र प्रदेश आणि त्याच्यानंतर पुढे म्हणलं तर आंध्र आणि तमिळनाडू. बघा आंध्र आणि तमिळनाडू. त्याच्यानंतर पुढचा आहे मित्रांनो पूर्व किनारी मैदानी प्रदेश. कोणता आहे पूर्व किनारी मैदानी प्रदेश. आता या पूर्व किनारी मैदानी प्रदेशामध्ये साधारणतः आपण बघितलं तर मित्रांनो कुठपासून सुरुवात होईल याची उत्तरेला प्रामुख्याने म्हणलं कुठं असेल साधारणतः पश्चिम बंगाल ते दक्षिणेला कोणतं ठिकाण असेल पुढं तमिळनाडू बरोबर का. तमिळनाडू हे साधारणतः मित्रांनो लक्षात ठेवायचं ते म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची बऱ्यापैकी किनारपट्टी सुंदरबनमध्ये वगैरे जाते पण शक्यतो करताना ओडिसा बरोबर का. ओडिसाची उत्तर आंध्रची कोणती रे उत्तर सरकार आणि तमिळनाडूची कोणती कोरोमंडल. कोणती कोरोमंडल लक्षात ठेवायची. बघा त्रिभुज मैदान ही पूर्वेकडील किनारी मैदानी प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. किनारी प्रदेशाचं वैशिष्ट्य कोणतं इकडे म्हणलं तर त्रिभुज प्रदेश. इथं महत्त्वाच्या नद्या त्यातली सगळ्यात वरची नदी महत्त्वाची इथं महानदी. दुसरी महत्त्वाची कोणती गोदावरी. तिसरी महत्त्वाची कृष्णा आणि चौथी महत्त्वाची कावेरी. कोणती आहे कावेरी. मग यांच्या दरम्यान कसा प्रदेश तयार झाला आहे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. कसा प्रदेश तयार झाला आहे त्रिभुज. इथं जलोळ पंख्याच्या आकाराची मैदान तयार झालेली आहे आणि या प्रदेशामध्ये मित्रांनो काय झालेली आहे किनारपट्टी आहे. त्याच्यामध्ये ओडिसाची किनारपट्टी कोणत्या नावाने बोलतात उत्कल. आंध्रची उत्तर सरकार आणि तमिळनाडूची म्हणलं तर कोरोमंडल. कोणती कोरोमंडल. कोरोमंडल किनारपट्टीवर 3 वेळा प्रश्न येतात. खालीलपैकी कोणत्या राज्याची किनारपट्टी कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. तमिळनाडू राज्याची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते. तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती किनारपट्टी या पूर्व किनारपट्टीचा भाग आहे. त्याच्यामध्ये एक किलोमीटर दक्षिण किनारपट्टी वेगळा कोणता असेल दक्षिण बरोबर का. मलबार किनारपट्टी दिली मलबार काय कोणत्या बाजू झाली पूर्व बाजू झाली पश्चिम पश्चिम बाजू. कळलं या किनारपट्टीवरती आपल्याला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं महानदी. दुसरी महत्त्वाची गोदावरी. तिसरी महत्त्वाची कृष्णा आणि चौथी महत्त्वाची कावेरी. या नद्यांमुळे तयार झालेले विस्तृत त्रिभुज प्रदेश या किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे आणि या प्रदेशामध्ये चिल्का कोल्हेरू पुलिकत ही सरोवर आहे. तुम्हाला सांगायचं मित्रांनो महानदी आणि गोदावरीच्या दरम्यान कोणतं रे बरं झालं आपलं महानदी आणि गोदावरीच्या दरम्यान गोदावरी कृष्णेच्या दरम्यान कोणतं आणि कृष्णा कावेरीच्या दरम्यान कोणतं आहे. तुमच्या पेपरला प्रश्न आला तर चिल्का सरोवरावरती सोडवला तुम्ही. चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या 2 मैदानी प्रदेशामध्ये वसलेले तर कोणत्या 2 मैदानी प्रदेशामध्ये महानदी आणि गोदावरी. महानदी आणि गोदावरी यांच्या दरम्यान कोणतं सरोवर आहे चिल्का. गोदावरी आणि कृष्णेच्या दरम्यान कोणतं आणि जर मित्रांनो कृष्णा आणि कावेरी आलं तर कोणतं पुलिकत. यावरती प्रश्न लक्षात ठेवायचे. 3 सरोवर तुमच्यासाठी महत्त्वाची. वेंबनाड सरोवर कोणत्या किनारपट्टीचं उदाहरण आहे पुढं लोणार सरोवर कुठे मॅडम पण कोणत्या पठारावर महाराष्ट्र पठारावरती. कोणत्या केरळी पारंपरिक जलसिंचनाची पद्धत कोणत्या पठारावर आहे कोणत्या कर्नाटक. सोन्यासाठी उत्तर पठार म्हणलं कोणतं म्हणलं कोणतं कर्नाटक. कोणतं कर्नाटकच्या कोणत्या दिशेला तेलंगणा पठार आहे त्या कोणत्या कोणत्या दिशेला लक्षात कोणत्या दिशेला आहे कोणत्या पूर्वेला आहे ईशान्येला आहे बरोबर. कोणता आहे तेलंगणा पठार. दंडकारण्य छत्तीसगडच्या कोणत्या दिशेला आहे कोणत्या बघा आपल्याला हे येतं पेपरला परीक्षेच्या दृष्टीने या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अशा अँगल तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये समजलं. आता पूर्व किनारपट्टी मधला पहिला आहे किनारा मित्रांनो ते म्हणजे ओडिसाची किनारपट्टी जिला कोणत्या नावाने ओळखलं जातं कोणत्या उत्तर. बघा सर्वसाधारण मित्रांनो उत्तरेला सुवर्णरेखा. बघा पश्चिम बंगालची खालची नदी सुवर्णरेखा. या नदीपासून दक्षिणेला कोणती नदी कोणत्या ठिकाण कन्याकुमारी पर्यंत कोणती किनारपट्टी पसरलेली आहे पूर्व किनारपट्टी. या पूर्व किनारपट्टीमध्ये बघितलं मित्रांनो तर पहिली महत्त्वाची ओडिसाची किनारपट्टी. आता ओडिसा किनारपट्टीला काय ओळखलं जातं उत्तर. काय ओळखलं जातं उत्तर. आपलं राष्ट्रगीत आहे त्याच्यामध्ये उत्तर नाव आहे का उत्तर असे म्हणतात. बाकी महानदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये वाळूच्या समान टेकड्या पाहायला मिळतात आणि याच परिसरामध्ये महानदी आणि गोदावरी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये कोणतं सरोवर आहे चिल्का. आणि हीच लाईन तुमच्या पेपरला आलेली होती तसं तशी. कळलं ओडिसाच्या परिसरामध्ये इथे एक महत्त्वाचं बंदर पण आहे. काय नाव त्याचं काय विशाखापट्टणम असेल इथं कोणता हल्दिया पश्चिम बंगाल बरोबर हल्दिया कुठे कोणता असेल कोणता आपण ते बरोबर कोणता पॅराद्वीप. कोणता आहे पॅराद्वीप. पॅराद्वीप लक्षात ठेवायचं. इथलं महत्त्वाचं बंदर आहे. कळलं कोणत्या किनारपट्टीचा ओडिसा किनारपट्टीचं महत्त्वाचं बंदर म्हणजे कोणता आहे पॅराद्वीप. इथं लक्षात ठेवायचं बंदर तुमच्यासाठी सगळी बंदर करायची आपण पण घ्यायचे म्हणजे कर्नाटक सॉरी गुजरातपासून खाली दक्षिणेपर्यंत आणि पश्चिम बंगालपासून दक्षिणेपर्यंत टोटल 13 बंदर महत्त्वाची सगळी. ओडिसा किनारपट्टी ओडिसा किनारपट्टी काय म्हणतात उत्तर. आणि याचं महत्त्वाचं म्हणलं तर सरोवर कोणतं आहे कोणतं आहे चिल्का. कोणतं आहे चिल्का बरोबर. आणि प्रामुख्याने म्हणलं मित्रांनो तर दुसरी किनारपट्टी आहे आंध्र किनारपट्टी. कोणती आहे आंध्र प्रदेश किनारपट्टी. हिला मित्रांनो ओळखलं कोणत्या नावाने उत्तर सरकार नावाने ओळखलं कोणत्या नावाने उत्तर सरकार नावाने ओळखलं जातं. उत्तर मैदानाच्या कोणत्या दिशेला किनारपट्टी असेल उत्तर मैदानाच्या कोणत्या दिशेला असेल दक्षिण दिशेला. कोणत्या दिशेला असेल दक्षिणेला. तर साधारणतः पुलिकत सरोवरापर्यंत ही किनारपट्टी
किनारपट्टी आणि तमिळनाडूची किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या सरोवरामुळे विभाजित झालेली आहे? कोणतं उदाहरण आहे त्याचं? कोणतं राहील? पुलिकत वेस्टर्न इथं विचारला जाऊ शकतो, ध्यानात ठेवायचा आहे. उत्तर उत्तर मैदानाच्या दक्षिणेपासून पुलिकत सरोवरापर्यंत आंध्र किनारपट्टी आहे. गोदावरी आणि कृष्णा या दोन मोठ्या नद्यांचा त्रिभुज प्रदेश आंध्र किनारपट्टीमध्ये आहे आणि गोदावरी नदीचे दोन उपपाठे होतात, तर कृष्णा नदीचे किती मित्रांनो? तीन उपपाठे होतात किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये. जी किनारपट्टी कोणती आहे? आंध्रची किनारपट्टी कोणती आहे? आंध्र. आंध्रला काय म्हणायचं मित्रांनो? नाव म्हणतात कोणतं? उत्तर. आता इथं दोन नद्या कोणत्या असतील महत्त्वाच्या? कोणत्या कोणत्या? गोदावरी आणि आता या गोदावरी आणि कृष्णेच्या दरम्यान इथे सरोवर असेल, दुसरा कोणतं? कोणतं सरोवर आहे? कोल्हेरू सरोवर सुद्धा मित्रांनो याच भागामध्ये आहे. इथं महत्त्वाची येणारी दोन सरोवर, एक म्हणजे पूर्णपणे आंध्र किनारपट्टीवरती येणारं कोणतं आहे? कोल्हेरू. आणि जे आंध्र आणि तमिळनाडूच्या मित्रांनो सीमेवरती येणारं कोणतं आहे? कोणतं आहे? पुलिकत. परीक्षेला इथं त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान लक्षात ठेवायचं. गोदा आणि वरची असलेली महानदी म्हणतात कोणतं? चिल्का. महानदी आणि खालची असलेली कोणती असेल? गोदावरी. गोदावरी महानदी म्हणतात चिल्का. खालची परत गोदावरी ते दुसरी कृष्णा यांच्या दरम्यान आणि कृष्णा आणि कावेरीच्या दरम्यान. मग तमिळनाडूची किनारपट्टी कोणत्या नदीमध्ये आहे? त्रिभुज प्रदेश कोणती असेल? नदी कोणती असेल? कोणती असेल obviously? कावेरी. हे समजून घ्या. महानदी, गोदावरी, कृष्णा आणि शेवटला कावेरी. बरोबर आहे? लक्षात ठेवायची आंध्र. आणि त्याच्यानंतर पुढची किनारपट्टी आहे तमिळनाडू. या तमिळनाडू किनारपट्टीला कोणत्या नावाने ओळखतात मित्रांनो? कोणत्या नावाने? कोरोमंडल या नावाने मित्रांनो प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचं. तिरुनेल्वेली आणि महाबलीपुरम येथे वाळूच्या टेकड्या आहेत. वाळूच्या टेकड्यांवरती ताराची झाडं आणि काटेरी झुडपं आहेत. काही वाळूच्या टेकड्यांचं स्थलांतर मंद नदीने होतं. तमिळनाडू किनारपट्टीचं वैशिष्ट्य म्हणजे कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश. लक्षात ठेवायचं. कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश. बाकी श्रीरंगम बेटाजवळ कावेरी नदीच्या काय होतं मित्रांनो? दोन उपपाठे होतात. बरोबर आहे? लक्षात ठेवायचं. त्रिभुज प्रदेशामध्ये पाठी तयार होते वेगवेगळ्या नदीचे. कसे पाठी होत असतील? मुख्य नदी मित्रांनो त्रिभुज प्रदेशानंतर गेल्यानंतर काय होतं? छोटे मोठे असे प्रवाह तयार होतात. बरोबर आहे का? आणि इथं मित्रांनो तयार होतं काय प्रामुख्याने? पंखी, पंखापुटी मैदान सुद्धा तयार होतं. काय होतं? पंखापुटी मैदान. प्रत्येकाला कळलं पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी. गुजरात किनारपट्टी कसा भाग पश्चिमेचा पूर्वेचा? मलबार किनारपट्टी म्हणलं तर उत्तर म्हणलं तर पुढं कोरोमंडल. जर मी उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलो सगळ्यात वरती मला गुजरातच्या पाहायला गेलो. कच्छ काय? कच्छ पण काय? कच्छ द्वीपकल्प. नंतर कच्छचं नंतर काठे, नंतर गुजरात मैदान, नंतर कोकणची, नंतर कोणती किनारपट्टी होती? कारवार, नंतर मलबार. मग पोहोचलो मी दक्षिण टोकाला कन्याकुमारीला. आणि मग कन्याकुमारीला वलसाड उत्तरेला गेल्यानंतर कोणती किनारपट्टी लागते? कोणती? कोरोमंडल. मी साधारणतः कोणत्या सरोवरापर्यंत गेल्यानंतर तिथं ती सम्राट कोणत्या? पुलिकतपर्यंत कोणती किनारपट्टी आहे? कोरोमंडल. मग पुलिकतच्या उत्तरेला जी किनारपट्टी आहे तिला काय म्हणायचं? उत्तर. उत्तर सरकार जी कोणत्या राज्याची किनारपट्टी असेल? आणि आंध्रच्या उत्तरेला गेल्या कोणती असेल रे? कोणती असेल? ओडिशा राज्याची. तिला काय म्हणायचं? काय म्हणायचं? उत्तरची किनारपट्टी. जी कोणत्या राज्यात असेल? आणि मग उत्तर किनारपट्टीचा वरचा जो भाग आहे कोणत्या राज्यात असेल? कोणत्या? पश्चिम बंगाल. तिला काय म्हणू शकतो आपण? सुंदरबन किंवा जिला बंग किनारपट्टी सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. कळलं का प्रत्येकाला? आता पुढे आहे मित्रांनो शेवटचं म्हणजे बेट. बेटांचे दोन विभाग करायचे. कोणते कोणते बेट मित्रांनो? एक म्हणजे अरबी समुद्रातली आणि दुसरं म्हणजे कुठली? बंगालच्या उपसागरामधली बेट. या बेट म्हणलं तर दोन बेट. आता दोन बेटाच्या संदर्भामध्ये एक बेट आहे कुठलं बेट आहे? एक बेट लक्षद्वीप बेट. कोणती आहे? ही कोणत्या समुद्रात असतील? दुसरं म्हणलं तर कोणत्या समुद्रात असतील? अंदमान आणि निकोबार बेट. कोणत्या समुद्रात असतील? कोणत्या? बंगालच्या. आता इथं 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री यांच्यावरती प्रश्न आहे. बरोबर आहे का? 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री. मग बघा बाबांनो 8 डिग्री आणि इथं दुसरी कोणती आहे? 9 डिग्री. आणि इथं प्रामुख्याने म्हणलं तर 10 डिग्री. मग तुम्ही 8 डिग्रीला काय बघितलं होतं रे? 9 डिग्रीला काय बघितलं होतं? आणि 10 डिग्रीला अंदमान निकोबार. बरोबर आहे का? म्हणजे अरबी समुद्राच्या बेटांचा समूह म्हणलं तर कोणता आहे? बघा पहिली लाईन कोणत्या समुद्रात येतात म्हणलं तर अरबी समुद्रात येतो कोणता आहे? आणि दुसरा मित्रांनो बंगालच्या उपसागरात येणारा बेटांचा समूह कोणता आहे? अंदमान निकोबार. बरोबर आहे का? दुसरा प्रश्न याच्यावरती बनलेला आहे तो म्हणजे ही मित्रांनो एका पर्वत रांगेची बुडालेली शिखर आहे. कोणता पर्वत येतो? आराकान योमा नावाचा पर्वत आहे. या आराकान योमा नावाच्या पर्वताची बुडालेली शिखर म्हणजे कोण आहे रे? अंदमान आणि निकोबार आहे. आणि ही जी तयार झालेली आहे कशामुळे तयार झालेली बेट रे? प्रवाहामुळे तयार झालेली आहे. कळतंय? प्रवाहामुळे निर्मित बेट म्हणलं तर कोणाचं नाव घेतलं तर लक्षद्वीप बेटांचं नाव घेतलं. ही कोणत्या समुद्रात येतात? अरबी समुद्रात. ही कोणत्या समुद्रात येतात? बंगालच्या. आता याच्यावरती जिथं प्रश्न विचारला आहे म्हणजे आतापर्यंत 3 ते 4 प्रश्न झाला. 8 डिग्री 9 डिग्री आणि 10 डिग्री. काय? 8 डिग्री 9 डिग्री आणि 10 डिग्री. 8 डिग्री म्हणलं तर कोणत्या दोघांना वेगळं करतं मित्रांनो? मालदीव देश आणि मिनिकॉय बेट यांना वेगळी करणारी खाडी कोणती आहे? 8 डिग्री. त्याच्यानंतर 9 डिग्री म्हणलं तर कोणाला वेगळी करते रे? मिनिकॉय आणि लक्षद्वीप. बघा 8 डिग्री 9 डिग्री व्यवस्थित लिहून घेतलेला असेल. ज्यांनी लिहिलेलं असेल त्यांनी लिहा. कळलं का? मालदीव आणि मिनिकॉय बेट. कोणती बेट आहे? मिनिकॉय. आणि 9 डिग्री म्हणलं तर कोणती रे? इथं लक्षात ठेवायचं काय? मिनिकॉय आणि लक्षद्वीप. आता हा चॅनल म्हणजे काय रे? अक्षरवृत्ताचं काय? चॅनल म्हणजे काय वेगळं? अक्षरवृत्ताचं आहे का? 8 डिग्री नंतर वरती कोणता येईल? बघा आयोगाचा हा पण प्रश्न आहे की खालीलपैकी लक्षद्वीप बेटाच्या कोणत्या दिशेला मालदीव देश आहे? कोणत्या दिशेला मालदीव देश आहे? कोणत्या? दक्षिणेला. कोणत्या दिशेला आहे? दक्षिणेला आहे. बाकी मित्रांनो 10 अक्षांश खाली म्हणलं तर छोटा अंदमान आणि दुसरं म्हणजे कार निकोबार. लिहायचं तिथं दिले तुम्ही सगळ्यांच्या आधी पण तसं लिहिलं तर लिहून घ्या. कार निकोबार आणि कोणता अंदमान? छोटा अंदमान. बघा आयोगाचे दोन प्रश्न याच्यावरती आले. ज्यावेळेस जोड्या लावायला विचारलं होतं त्यावेळेस अंदमान आणि दुसरं दिलं होतं निकोबार. अंदमान निकोबार असेल तर कोणतं खाली आहे? 10 अक्षांश. आणि छोटा अंदमान आणि मोठा अंदमान असेल तर कोणता? कोणता? कोणता आहे? छोटा अंदमान आणि मोठा अंदमान असेल तर सांगा कोणता पॅसेज आहे? डंकन पॅसेज. उद्या छोटा अंदमान आणि मध्य अंदमान जरी असेल ना तरी सुद्धा काय असेल? डंकन पॅसेज. काय असेल? आणि जोड्या लावायला या 4 गोष्टी विचारल्या. डंकन पॅसेज. दुसरं म्हणजे मित्रांनो खाली 10 9 आणि 8. 8 9 10 11 म्हणजे 11 म्हणजे डंकन पॅसेज. कळलं का? कळलं का? याच्यावरती जोड्या लावायला प्रश्न 2दा प्लस तिसरा प्रश्न होता की 9 डिग्री 4 कोणाला वेगळा करतो असा प्रश्न होता. आणि तिसरा प्रश्न होता 10 डिग्री चॅनल तुमच्या कंबाईन टाकला. तो पीवायच होता तसं पण. छोटा अंदमान आणि कार निकोबार यांच्यामध्ये कोण आहे? 10 अक्षांश खाली आहे. अजून महत्त्वाचा या बेटावरती आलेला प्रश्न तो म्हणजे दक्षिण टोकावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा आहे मित्रांनो. त्याच्या अगोदर निकोबार बेटाचा सगळ्यात दक्षिणेकडचं टोक म्हणजे कोणतं आहे? इंदिरा पॉईंट. किती डिग्री अक्षांशावरती रे? 6:45. 6:45 वरती असणारा कोणता पॉईंट महत्त्वाचा आहे? इंदिरा पॉईंट. तिथं लिहून घ्या. सोमे बेरो खाडी नावाची खाडी जी कार निकोबार आणि मित्रांनो खालचा इंदिरा पॉईंट यांना वेगळं करते. उद्या कधी प्रश्न आला तर कोणती खाडी? सोमे बेरो नावाची खाडी घ्या. सोमे बेरो ही खाडी काय करते? कार निकोबार आणि इंदिरा पॉईंट यांना वेगळं करते. ही खाडी महत्त्वाची आहे. लक्षात ठेवायचं. दक्षिणेकडचं टोक इंदिरा पॉईंट आणि मित्रांनो महत्त्वाची असलेली कोणता? कार निकोबार यांच्या दरम्यान कोणती खाडी आहे? सोमे बेरो खाडी आहे. आणि अजून महत्त्वाची मित्रांनो जर तुम्हाला प्रिपरीस खाडी विचारलं कोणती? प्रिपरीस नावाची उत्तर प्रिपरीस आणि दक्षिण प्रिपरीस जी अंदमानच्या उत्तरेला आहे. कोणती आहे? अंदमानच्या उत्तरेला असणारी खाडी तिचं नाव आहे प्रिपरीस खाडी. कोणती? प्रिपरीस खाडी. घ्या. वाया जात नाही लिहिलं सांगतो ते लिहित चला. भविष्यात येणारे प्रश्न तेच असू शकतात. कारण आयोगाचे बरेचसे प्रश्न ऑलरेडी विचारून झाले. कळलं? बाकी मित्रांनो अंदमानच्या राजधानीचं नाव काय रे? कोणते? पोर्ट अंदमानच्या राजधानीचं नाव आहे अंदमान निकोबार बेटांच्या. आणि याच्यावरती मित्रांनो जगात म्हणजे आपल्या भारतात एकमेव जागृत ज्वालामुखी नाव त्याचं प्यारण बेट. जागृत ज्वालामुखीचं स्थान पोर्ट ब्लेअरच्या कोणत्या दिशेला आहे याच्यावरती प्रश्न आहे. कोणत्या दिशेला येईल? दिशा पूर्व दिशेला काय आहे? कोणतं आहे? प्यारण बेट आहे. लक्षात ठेवायचं. आणि दुसरं एक बेट मित्रांनो ज्याचं नाव आहे नारकोंडम. हे बेट जर बघितलं तर इथं सुद्धा काय होतात? ज्वालामुखी होतात. पण हे भारतातलं कसलं ज्वालामुखीचं ठिकाण आहे? मृत ज्वालामुखीचं ठिकाण जर म्हणलं तर कोणतं आहे? नारकोंडम. बघा अंदमान बेटावरती 2 ठिकाणी ज्वालामुखीचे ठिकाण आहे. 2 म्हणलं ते कोणतं आहे? प्यारण बेट आणि दुसरं म्हणजे नारकोंडम. लक्षात ठेवायचं. ज्याला जिवंत ज्वालामुखी म्हणलं तर कोणतं आहे? प्यारण बेट आहे. जिवंत
ठेवायचं. जसं मित्रांनो अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर, तसं लक्षद्वीपची राजधानी कोणती रे? कोणतं आहे? कवरत्ती हे मित्रांनो लक्षद्वीपचं राजधानीचं ठिकाण आहे. कोणतं आहे? कवरत्ती. जसं मित्रांनो अंदमान निकोबारवरती पोर्ट ब्लेअर नावाचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, तसं मित्रांनो इथं सुद्धा एक एअरपोर्ट आहे लक्षद्वीप बेटावर. कोणतं रे? सांगते तुम्हाला. लक्षद्वीप बेटावरती एअरपोर्ट आहे, एकच एअरपोर्ट आहे लक्षद्वीपवरती. एखाद्याने सांगितलं तरी जिंकलं. मॅडम सांगते तुम्हाला यायला पाहिजे. हा सांगा कोणतं आहे? एखादं एअरपोर्ट असं करायला पाहिजे अभ्यासात. कळलं का? जिंकण्यात तुला करायला नाटक बघून छाती बघून काय समजतं कळलं का? इथं अभ्यासामध्ये छाती फुगली पाहिजे. कळलं का? ज्यांना ठेवायचं कोणतं पाहिजे? कोणतं राजधानीचं ठिकाण आहे? राजधानी म्हणलं तर लक्षद्वीप कोणती आहे? कवरत्ती. आणि जर तुम्हाला विचारलं काय एअरपोर्ट कोणतं आहे? अगत्ती. कोणतं लक्षात ठेवायचं? अगत्ती. लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. समजलं का? यस, अगत्ती म्हणलं तर लक्षद्वीप आहे. आणि पोर्ट ब्लेअरच्या त्या विमानाचं नाव काय? कोण सांगते मला? कोणाचं नाव दिलं? तिथं सेल्युलर जेल आहे आणि जेलमध्ये कोणाचं नाव आहे? वीर सावरकरांचं, स्वातंत्र्यवीर सावरकर. बरोबर, सावरकरांचं नाव मित्रांनो दिलं आहे, तुम्हाला दिलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. अंदमानच्या उत्तरेला असलेली खाडी कोणती आहे? दिलं का? अंदमानच्या उत्तरेला खाडी पिपरीस आणि कार निकोबार आणि इतर पॉईंटला अलग करणारी खाडी कोणती आहे? कोणती? सोमे बेरो खाडी आहे, लक्षात ठेवायचं. कार निकोबार आणि मोटर निकोबार निकोबार बेट यांना वेगळं करणारी खाडी कोणती आहे? सोमे बेरो नावाची खाडी आहे, लक्षात ठेवायचं. पेपरच्या दृष्टीने अयोग्य. समजलं? बाकी मित्रांनो देशामध्ये सर्वाधिक नारळाचं उत्पादन घेणारा प्रदेश म्हणलं तर लक्षद्वीप हा देशातला सर्वाधिक नारळाचं उत्पादन घेणारा प्रदेश आहे. कोणता? लक्षद्वीप हा भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन आहे, लक्षात ठेवायचं आहे. ते एसी लावा बनव. हा लावा पाहिजे ना? ते लावा ना. एसी लावणारा माणूस लाईव्ह आज. रिमोट नाही तुझं? पहिलं भारी होतं माहिती एका मोबाईलचे ते एसी वाढवते. आहे का मोबाईल? हा मोबाईल पण वाढवते ना? हा पता नाही मोबाईल मध्ये इंग्लिशच्या क्लास गेला आम्ही करायचो ना. बाकीच्या एसी लावली बंद करून ठेवायची एसी. लावायला पाहिजे पण आता काय नाही म्हणलं काय नाही गोष्ट. सांगते त्यांना लावायला पाठीमागच्या मॅडम. सांगा मग तुमच्यासाठी पाहिजे तर. कळलं का बाबांनो? कळलं का? आता एक बघा आपल्यासाठी पहिलं बेट आहे लक्षद्वीप बेट. कोणतं आहे? लक्षद्वीप बेट. बघा अरबी समुद्रातल्या बेटांचा समूह म्हणजे कोणता मित्रांनो? लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमीन देवी बेट हा अरबी समुद्रातल्या बेटांचा समूह आहे आणि भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे, ज्याचं एकूण भूपृष्ठीय क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? आकडा महत्वाचा आहे. किती चौरस किलोमीटर आहे? 32 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असून या प्रदेशाची राजधानी म्हणलं तर कोणती रे? कवरत्ती आहे. राजधानी म्हणलं तर कवरत्ती. आणि लक्षद्वीप बेटाच्या दक्षिणेला कोणता देश आहे? मालदीव. फॉरेस्ट मिनिस्टर प्रश्न आला होता एकोणीसच्या मालदीव. आता लक्षद्वीप बेट बघा पहिल्यांदा अक्षवृत्तीय विस्तार. अक्षवृत्तीय विस्तार म्हणलं किती आहे? 8 डिग्री उत्तर ते 12 20 उत्तर अक्ष होतं आणि रेखावृत्ती विस्तार आहे 71 45 ते 74 पूर्व रेखा होतं. बाकी सर्व बेट ही कशापासून बनले मित्रांनो? प्रवाळांपासून बनलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. कळतंय? प्रवाळ खडकांपासून बनलेली आहे आणि याच्या दक्षिणेला मिनिकॉय बेट आहे. 73 साली यांचं नामकरण झालेलं आहे. बरोबर आहे? अगोदर मित्रांनो लक्षद्वीप, त्यानंतर मिनिकॉय, अमीन देवी बेट समूहाचं काय केलं आहे? 73ला लक्षद्वीप या नावाने नामकरण केलं आहे. एकूण भूपृष्ठीय क्षेत्रफळ किती आहे? 32 चौरस किलोमीटर महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं मित्रांनो या समूहामध्ये एकूण बेट किती आहे? 27. किती बेट आहे? 27. आणि यामध्ये 11 बेटांवरती मानवाचं वास्तव्य आहे. किती? 11. जुन्या स्टेट बोर्डामध्ये तो आकडा 10 आहे. पण आता सध्या किती बेटांवरती वास्तव्य आहे? 11 बेटांवरती मित्रांनो वास्तव्य आहे. किती बेट आहे टोटल? हा जोड किती बेट आहे? किती बेट आहे? 27. क्षेत्रफळ किती लक्षद्वीपचं? किती चौरस किलोमीटर? त्याचं राजधानीचं ठिकाण कोणतं लक्षद्वीपचं? कोणतं? कवरत्ती. विमानतळ कोणतं आहे? आणि जगामध्ये मित्रांनो ट्युनाचं लोणचं निर्यात करण्यामध्ये लक्षद्वीपचा मोठा वाटा आहे. कशाचं लोणचं? टुना. तुला माहिती का? मासा बघितला टुना? फुगलेला मासा बेरटासारखा. ट्युना मासा बघितला नाही? आता किती व्हिडिओ बघतात रील्स वाले काढताना वगैरे. हा मग ट्युनाचं जे काही लोणचं आहे ते लोणचं इथलं प्रसिद्ध आहे. बाकी कशासाठी प्रसिद्ध आहे? नारळ उत्पादनासाठी मित्रांनो देशामधलं सगळ्यात अव्वल स्थानचं ठिकाण म्हणजे कोणतं आहे? लक्षद्वीप बेट आहे. आणि रिसेंटली कोण गेलं होतं लक्षद्वीप बेटावरती? मोदी गेलेले होते. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण कोणाला काय करतो मित्रांनो? कोणाला प्रवास होते खरं तर खाली त्याच्या असलेला मालदीव. लक्षात ठेवायचं. प्रवासापासून बनलेलं म्हणलं तर लक्षद्वीप आपल्यासाठी महत्वाचं आहे. हा मालदीवचा मुळे झाला ना? असं नका समजू. हे जग बारीक नाही. कळलं का? फिरून प्रत्येकाला यायचे सगळ्या ठिकाणी. तो पुढे बघा भारताच्या मुख्य भूमीपासून केरळच्या कालिकत लक्षद्वीप बेटांचं अंतर 108.78 किलोमीटर आहे. तर अति दक्षिणेकडील बेट कोणतं आहे? मिनिकॉय आणि अन्य बेट समूहापासून 9 डिग्री चॅनल झालेला आहे. आलं का? 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री तुमचं पाठ आहे. बेटांचा हवामान उष्णकटिबंधीय स्वरूपाचा आहे. सर्वात जास्त नारळाचं उत्पादन करणारा हा प्रदेश आहे आणि अगत्ती नावाचा काय आहे? इथं विमानतळ आहे. हा लक्षद्वीप मधला एअरपोर्ट आहे. लक्षात ठेवा एकमेव एअरपोर्ट आहे. बाकी मित्रांनो इथली जी काही ठिकाणं आहे ती आता स्कुबा डायव्हिंग असेल, वॉटर सर्फिंग असेल अशा भरपूर साऱ्या गोष्टींसाठी काय झालेलं आहे? प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे पर्यटकांचं मुख्य आकर्षण बिंदू काय झालेला आहे? ठिकाणं ठरायला लागलेली आहे. याच्या आधी तुम्ही बघितलं अंदमान निकोबार तसं लक्षद्वीपच्या तुलनेत जास्त पर्यटकांचं आकर्षण होतं. तिथे बरेच जण जायचे पण लक्षद्वीपला तेवढ्या संख्येने लोक जात नव्हते. लोक जाताना पेपर द्यायचे कोणाला? मालदीवला द्यायचे. आता लोक मोठ्या संख्येने काय व्हायला मित्रांनो या प्रदेशामध्ये पण जायला लागले आणि इथं पर्यटकांच्या रांगाच्या रांगा वाढायला लागल्या. कोणतं एअरपोर्ट लक्षात ठेवायचं? अगत्ती नावाचा आणि भारतातलं सर्वात जास्त नारळाचं उत्पादन करणारा प्रदेश म्हणजे कोणता आहे? लक्षद्वीप. दुसरा महत्वाचा आहे मित्रांनो बेट म्हणजे दुसरं बेट आहे अंदमान आणि निकोबार. ही बंगालच्या उपसागरातल्या बेटांचा समूह आहे. इथं जर टोटल बेट बघितली तर टोटल बेटांची संख्या जर आहे मित्रांनो किती? तर किती रे? 572 बेट आहे. किती बेट आहे? 572 बेट मित्रांनो आहे आणि एकूण क्षेत्रफळ बघितलं अंदमान निकोबारचं तर 8249 चौरस किलोमीटर आहे. किती आहे? 8249 चौरस किलोमीटर आहे. बाकी महत्वाचं म्हणजे एकूण लांबी बघितलं तर 590 किलोमीटर तर रुंदी जास्तीत जास्त 58 किलोमीटर आहे. अंदमान निकोबार बेट समूहाचं मुख्य भूमीपासून कमीत कमी अंतर आहे 1220 किलोमीटर. किती आहे? 1220 किलोमीटर. आणि निकोबार बेटावर भारतातलं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे. त्याचं नाव काय रे? कोणतं आहे? इंदिरा पॉईंट. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. कळलं? बाकी इथला जिवंत ज्वालामुखीचं नाव काय? कोणतं? मृत ज्वालामुखी म्हणलं तर कोणतं? बाकी बॅरन बेटाचं स्थान जे आहे ते पोर्ट ब्लेअरच्या कोणत्या दिशेला आहे? कोणत्या दिशेला आहे? पूर्वेला आहे. ज्याच्यावरती पेपरला प्रश्न येऊन गेला विसरायचं नाही आपल्यासाठी महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे मित्रांनो याच्यामधला पहिला समूह त्याच्यामध्ये बाकी आणखी महत्वाचं ते म्हणजे 2 बेटांचा समूह आहे. तरी कोणता पर्वत आहे? आराकान योमा या पर्वतरांगेची बुडालेली शिखर म्हणजे कोण आहे? अंदमान निकोबार आहे. जसं लक्षद्वीप कशापासून बनलंय? कशापासून बनलंय? तसं अंदमान निकोबार कशाचं आहे? आराकान योमा पर्वतरांगेची बुडालेली शिखर. यांची दिशा बघितलं तर कोणत्या दिशेने पसरलेली बेटारी? कोणत्या दिशेने? उत्तर दक्षिण. बाकी एकूण बेटांची संख्या 572 आहे आणि त्यापैकी फक्त 38 बेटांवरतीच मानवी वस्ती आहे. लक्षात ठेवायचं. बघा 38 आकडा म्हणलं तर मानवी वस्ती आणि तिकडे मित्रांनो लक्षद्वीप बेटामध्ये किती क्षेत्रफळ होतं रे? क्षेत्रफळ किती होतं? इथं एकूण बेट होती किती होती? 27. किती बेट होती? 27. त्याच्यामध्ये मानवी वस्ती. मग जर तुम्हाला विचारलं भारतामध्ये एकूण बेट किती बेट झाली? मग 572 + 27 500 किती बेरीज करा नीट किती होतात? 500 बुकाला पाहिजे ना तुला? हा 599 बेट आहे. भारतामध्ये एकूण बेट किती आहे? मग बंगालच्या उपसागरात बेट जास्त का अरबी समुद्रात? कोणत्या? बाकी बेटांवरती वस्ती कोणत्या बसव याच्यात जास्त? अंदमान निकोबार मध्ये जास्त का लक्षद्वीपमध्ये? लक्षद्वीपमध्ये किती बेटांवर वस्ती आहे? आणि इथं म्हटलं तर किती? 38. बघा अंदमान बेट समूहामध्ये 25 बेटांवरती मानवी वस्ती आहे. तर निकोबार बेट समूहामध्ये 13 बेटांवरती मानवाने वस्ती केली आहे. किती आहे? बघा 25 म्हणलं तर अंदमान, 13 म्हणलं तर निकोबार आणि लक्षद्वीप म्हणलं तर 11. 25 13 11 लक्षात राहायला पाहिजे. एवढ्या बेटांवरती मानवाने वस्ती केली आहे. बरोबर आहे? जगातल्या आदिम जमातीमध्ये असणाऱ्या जमाती या अंदमान निकोबार बेटावरती दिसतात देखील लक्षात ठेवायचं. तर सांगते तुम्हाला कधीतरी ऐकली असेल सांगा. कधीतरी व्हिडिओ बघताना तसे व्हिडिओ बघायचे ते बघायचं जमाती. हा कोणते कोणते काय म्हणते? हिडिंबा पिक्चर बघितलं काय? हिडिंबा हिडिंबा सेंटिनेल 6 नंबर 4वा महत्वाचा चॅम्पियन महत्वाच्या जाती आहेत तिथल्या. कळलं? बेटांना सामान्यतः जरी अंदमान निकोबार बेट म्हणत असते हे 2 विभाग आहे आणि मित्रांनो कशाने वेगळे झाले? अंदमान निकोबार 10 डिग्री चॅनल. कोणत्या डिग्री चॅनल आहे? 10. आता त्यातला अंदमान बघा. आता अंदमान मधल्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्या? एक इथं मित्रांनो 2 ज्वालामुखी बेट आहेत. एक म्हणजे दुसरं म्हणजे कोणतं? नारकोंड. बरोबर आहे?
उत्तर आहे शेवटी किनारपट्टीचा विलीन झालेला आहे. कारण तुम्हाला माहिती शिखराच्या साठीच्या दोन्ही बाजूने काय असणार आहे? उतार असणार आहे. मध्य अंदमानच्या पूर्वेला असलेलं बॅरन बेट हा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. एक पॉईंट. आणि दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचं, माउंट सॅडल हे अंदमान निकोबार बेटावरचं सर्वोच्च शिखर आहे, ज्याची लेंथ आहे 738 मीटर. किती आहे? 738 मीटर लेंथचं सॅडल नावाचं शिखर जे अंदमान निकोबार बेटावरचं सर्वोच्च शिखर आहे. माउंट सॅडल कोणतं? सॅडल 738 मीटर लेंथ आहे. बाकी मित्रांनो यातलं राजधानीचं ठिकाण म्हणलं तर लक्षात ठेवायचं पोर्ट ब्लेअर. कोणतं लक्षात ठेवायचं? पोर्ट ब्लेअर आपल्यासाठी महत्त्वाचं. आता रिसेंटली बऱ्याचशा सगळ्या बेटांची नामकरण केलं आहे, स्वातंत्र्य सैनिकांची नावं दिली आहे बेटांना, बरोबर आहे का? बाकी मित्रांनो ज्यावेळी जपानी सैन्याच्या मदतीने सुभाषचंद्र बोस यांनी ही बेटं जिंकली होती, त्यांना काय नाव देण्यात आलं? शहीद. आणि अंदमान बेटाचं नामकरण केलं होतं शहीद. आणि मित्रांनो निकोबार बेटाचं नामकरण केलं होतं स्वराज्य. कोणतं? स्वराज्य. तरी शहीद स्वराज्य लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. समजलं? त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हणजे निकोबार बेट. आणि या निकोबार बेटामध्ये एकूण सागरी बेट आहे 19. त्यातील किती बेटांवर असतील रे? 13 बेटांवरती मानवी वस्ती आहे. ग्रेट निकोबार हे सर्वात मोठं बेट असून त्याचं क्षेत्रफळ 862 वर्ग किलोमीटर आहे. आणि भारतातील अति दक्षिणेकडचं ठिकाण एक म्हणजे कोणतं रे? इंदिरा पॉईंट. हे याच बेट समूहामध्ये येतं. तो म्हणजे कोणता आहे? निकोबार बेट समूह. कळलं का? इथं तुमचा प्राकृतिक भारत संपला. कळलं? सगळ्यात वरती बघितला कोणता होता? उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश. दुसरा त्याच्या खाली उत्तरेकडचा, त्याच्यामध्ये बघितला होता मग तिसरा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. पठारी प्रदेशाचे दोन विभाग, वरचा विभाग मध्यवर्ती उच्चभूमी, दक्षिणेकडचा दख्खनचा. दोन्ही बाजूला दोन म्हणलं तर मित्रांनो कोण आहे? एक म्हणजे पूर्व किनारपट्टी, दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारपट्टी. पाठीमागचा सेकंड लाईन लाईन हा असतं होय. महत्त्वाचं आहे बघा चर्चा इकडे लक्ष दे. समजलं का? आपल्यासाठी महत्त्वाचं. पाचवं म्हणलं तर मित्रांनो बेट. त्याच्यामध्ये अरबी समुद्रातली बेट आणि दुसरी कुठली? बंगालच्या उपसागरातली